हरे कृष्ण. सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. मी मारुती प्राणप्रभू श्री श्यामबाबू सगळ्यांचा आभारी आहे. त्यांनी मला इथे थोडंफार बोलण्याची संधी दिली. तर आता मला एक विचारायचं की या ठिकाणी किती जण आहेत जे अर्निंग करणार आहेत, म्हणजे जे कमवतात, पैसे कमवतात, तिथे किती जण आहेत? म्हणजे आयदर जॉब म्हणा, बिझनेस म्हणा, तर 1 2 3 4 5 6 7 8 माताजींमध्ये 9 10 11. ठीक आहे. ॲक्च्युली या सेशनमध्ये बेसिकली आपण फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर असं समजू नका की बाबा आता माझं वय जास्त झालं आहे तर मग मला गरज नाही. जसे की आता एखाद्या 50-55 वर्षाचे असतील तर अजून पुढे 20 वर्ष घ्यायचे, नंतर मग तुमचे मुलं आहेत, त्या मुलांमध्ये तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता, त्यांना ते वळण, त्यांना ती सवय लावू शकता. तर फायनान्शियल प्लॅनिंग करणं म्हणजे काय की आपण गृहस्थाश्रमामध्ये आहोत सगळेजण, त्याच्यामुळे आपल्यासाठी जास्त जे महत्त्वाचं आहे. याचा कोणताही असा उद्देश नाही किंवा तुम्ही लवकर जॉब सोडावा म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग करतो वगैरे असं नाही. एक आपण फायनान्शियल इंडिपेंडेंट असतो ना किंवा आपल्या बॅक ऑफ माइंडमध्ये ती एन्झायटी नसते, ती चिंता नसते, आपण फ्री असतो. जर का पैशाच्या सारख्या चिंता आणि एन्झायटी असतील तर मग आपण भक्ती पण व्यवस्थित नाही करू शकत. आपण तुकाराम महाराजांच्या स्तरावर नाही किंवा काही म्हणतो किंवा जे शुद्ध भक्त असतात त्यांना कोणत्याही भौतिक परिस्थितीमुळे त्यांच्यावरती त्याचा परिणाम होत नाही. त्याच्यामुळे आपण एक प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून जेणेकरून आपल्यावर जे डिपेंड आहेत, पत्नी, मुलं, तर त्यांच्यासाठी एक व्यवस्थित की गृहस्थ आश्रमामध्ये आपले सगळे कर्तव्य व्यवस्थित होत आहेत, भक्ती पण होते, यात्रेलाही जाता येत आहे आणि आपण व्यवस्थित खर्च करू शकतो. तर मागे मला वाटतं मागे मी जेव्हा दिलं होतं तर मी याच्यामध्ये हे करणार नाही किंवा तुम्ही ॲक्सिडेंटचा इन्शुरन्स घ्या, टर्म इन्शुरन्स घ्या, मेडिक्लेम घ्या, ते सगळं तुम्हाला माहिती. तर साधारणतः आपल्याकडे काय पाहिजे की आपल्याकडे एक टर्म इन्शुरन्स असला पाहिजे जेणेकरून घरामध्ये कमवणाऱ्या व्यक्तीला जर उद्या काही झालं तर त्या टर्म इन्शुरन्सच्या अमाऊंटमधून ते सगळं पुढचं चालू शकतं. आता टर्म इन्शुरन्सची अमाऊंट किती असली पाहिजे तर तुम्ही ज्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुम्ही जे गोल घेऊन चाललाय त्या गोल एवढी ती टर्म इन्शुरन्सची अमाऊंट असली पाहिजे. आता मेडिक्लेम जो आहे पूर्ण फॅमिलीसाठी फॅमिली फ्लोटर प्लॅन म्हणून असतो की ज्याच्यामध्ये फॅमिलीचे सगळेजण कव्हर असतात, म्हणजे पती पत्नी मुलं कव्हर असतात. तर तो फॅमिली फ्लोटरचा मेडिक्लेमचा सुद्धा प्लॅन आपल्याकडे असला पाहिजे. त्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाकी मग LIC मध्ये FD मध्ये कुठे काही सेविंग करायची नाही, आपण त्या भागाकडे नंतर येऊ. तर फायनान्शियल प्लॅनिंग आज जी आपण पाहणार आहोत ती आहे गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग. आता गोल म्हणजे काय? गोलचा अर्थ राऊंड होतो, तो गोल नाही. गोल म्हणजे GOAL, गोल म्हणजे ध्येय. जसं एखाद्या गृहस्थाला जर विचारलं ज्याचं नुकतंच विवाह झाला आहे किंवा या ठिकाणी कोणी आहे का ज्याचं वय 20-25 वर्षाच्या आत आहे आणि जॉब करतोय, प्लीज उभं राहत नाही. 20-25 वर्ष वय आणि काहीतरी जॉब करतोय, कोण आहे? तुम्ही आहात का? तुम्ही येऊन जायचं माझ्या बाजूला आहे. शेअर घ्यायचं, शेअर आपण या प्रोटीनसाठीच प्लॅनिंग करतो. ठीक आहे. तुमचं नाव काय? प्रोटीन अक्षय खातर. आणि तुम्ही जॉब करता. तर तुमचं लग्न झालं का? तुमचं एज किती आता? 26 वय आणि मुलं वगैरे अजून. आता हे जे एज आहे ना परफेक्ट एज आहे ज्यावेळेस तुम्ही खरंच सुरुवात केली पाहिजे. लग्न झाले नुकतंच, मुलं नाही, जॉब आहे, जॉबमधून एक फिक्स इन्कम आहे. तर आता फायनान्शियल प्लॅनिंग गोल बेस्ड प्लॅनिंग म्हणजे काय? आता रोजींना काय काय प्लॅन करायचं आहे? अक्षय तृतीया की तर पहिला प्रश्न की आपण असं समजू की हे पुढचे 25 वर्ष जॉब करतील. किती? 25 वर्ष. आणि 50व्या वर्षी त्यांना फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचे. मी म्हणत नाही 50व्या वर्षी त्यांनी जॉब सोडला पाहिजे, तर त्यांचा जॉब कंटिन्यू करू शकतो, पण ते पुढचे 25 वर्ष जॉब करतील असं आपण ॲझ्युम करूया.
आता या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यावर कोणते कोणते जबाबदाऱ्या असतील, तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेस ते 50 वर्षाचे होते, तुम्हाला पेन्शन आहे का? पेन्शन नसेल, कारण गव्हर्नमेंटमध्ये पेन्शन नसतं. ते तर ते खूप कमी असतं ऍक्च्युली, EPS म्हणतात. तर आपण असं समजू की 50 वर्षाचे ते झाल्यानंतर 25 वर्षानंतर त्यांच्याकडे एवढे पैसे पाहिजे की त्याच्यामध्ये पुढे त्यांचं घर चालेल. आणि त्या दरम्यान मग त्यावेळेस ज्यावेळेस प्रोजी 50 वर्षाचे होतील, आता समजा त्यांचं वय 26 वर्ष आहे, 1-2 वर्षाने त्यांना मुलं झाली, मग ते मुलं ज्यावेळेस ते 50 वर्षाचे होतील त्यावेळेस त्यांच्या लग्नाचं, त्यांच्या हायर एज्युकेशनचं, अंडर ग्रॅज्युएट, नंतर ग्रॅज्युएट जे आहेत म्हणजे 12वी, हे सगळे एज्युकेशनचे गोल्स असतील. त्यांना स्वतःचं घर घ्यायचंय किंवा हे घर असेल त्यांना दुसरं घर घ्यायचंय, त्यांना कार घ्यायची, तसे वेगवेगळे गोल असतील. तर आपण काय करू, आपल्याला काय करायचंय, आपल्याला गोल बेस. आता हे बघा, हे जे सेशन आहे ना, याच्यामध्ये कुठेही कृष्ण भक्तीचं हे नाही अगदी, पण हे सगळं आपण का करतोय, हे खूप प्रॅक्टिकल सेशन, जेणेकरून कसं आहे. आता मी तुम्हाला जर म्हटलं की प्रोजी चला पुढे तुम्हाला 50 वर्षानंतर तुमच्याकडे किती पैसे असले पाहिजे म्हणजे तुम्ही फायनान्शियली झालात किंवा इंडिपेंडेंट. चला माताजींमध्ये प्रश्न विचारतो मी की प्रोजींनी 50 वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्याकडे किती रुपये असले पाहिजे जेणेकरून त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पुढे चालतील. असं समजू की 25 वर्षच ते जॉब करणार, किती रुपये असले पाहिजे त्यांच्याकडे? सांगा, काही सांगा, असं काही तुम्हाला पकडलं जाणार नाही. प्रोव्हिजन मध्ये सांगा किती असले पाहिजे, सांगा किती पाहिजे? 1 CR पाहिजे. 25 वर्षानंतर 1 CR म्हणतात. माताजी तुम्ही एक सगळेजण खूपच एकदम सात्विक आणि सिंपल ड्युटी आहेत, कारण की 1 CR 25 वर्षानंतर म्हणतायत. जर आपण इन्फ्लेशन पकडलं तर कदाचित ते 1 CR म्हणजे आताचे जे आहेत 20-25 लाख रुपये होतील. सो एनिवे आपण काय करू, आपण प्रोव्हिजनसाठी गोल प्लॅनिंग कसं करतात त्याचं एक्झाम्पल करू. त्याच्यानंतर मग ते जे आहे ती जे आपण अमाऊंट काढू त्या अमाऊंटला कसं अचीव केलं जाऊ शकतं आणि कोणीच नाही म्हणू शकत नाही. ते इतकं सरप्रायझिंग आहे, तुम्हाला शॉक बसेल की तुम्ही 1 CR सांगितलं आहे, मी त्यांचे असे गोल घेऊन जाणार आहे की त्याच्या 4 पट त्यांची अमाऊंट येणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इतकी नगण्य इन्व्हेस्टमेंट त्यांना करावी लागणार. तर आपण ते सगळे ऑप्शन बघू. तर आता काय होतं, बेसिकली मी हे प्रोजेक्टसाठी वर्कआउट करून प्रोजेक्ट व्यवस्थित दिसतंय का मला कळत माहिती नाही. या ठिकाणी कुठे फुल स्क्रीन वगैरे करायची गरज नाही. सगळ्यांना दिसतंय काय? थोडं मोठं करू का? थोडं इंग्रजीत आहे, सोपं आहे, काय जास्त आहे का नाही. मी माझं बॅकग्राऊंड फायनान्सचं नाही, मी इंजिनियर आहे, मला फायनान्सचं तुम्ही काही टर्म विचारायला मला सांगता नाही येणार. पण एनिवे आता आपण काय करतोय, आपण प्रोव्हिजनचे एक गोल घेतो. ठीक आहे. आता पहिलं गोल जे आहे जे मी बोललो की बाबा त्यांना रिटायरमेंटच्या वेळेस, जसं की आता आपलं घर खर्च जो चालतो, जसं आता मी काय अजून केलंय की महिन्याला 30,000 रुपये ते घर खर्चासाठी वापरतो. 30,000 रुपये एक साधारणतः की ज्याच्यामध्ये आपला किराणा, दूध वगैरे किंवा मुलांची ट्युशन फी वगैरे मॅनेज होते. तर 30,000 रुपयाप्रमाणे जर आपण पाहिलं तर 30,000 किंवा 25,000, तर 3 लाख रुपये मी त्यांचा हा कोणता पकडला आहे, हा वर्षाचा खर्च आज पकडला आहे. किती रुपये पकडला आहे मी? हा 3 लाख रुपये पकडला आहे. आणि त्यांना रिटायरमेंटसाठी किती वर्ष बाकी आहे? 25 वर्ष. तर हा जो पहिला कॉलम जो आहे, हा पहिल्या कॉलम मध्ये आपण लिहिले गोल म्हणजे ध्येय. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो रिटायरमेंट कॉर्पस, म्हणजे ते रिटायर झाल्यानंतर त्याच्याकडे किती रुपये असले पाहिजे. तर
रिटायरमेंट कॉर्पस हा फक्त कशासाठी की आता दर महिन्याला मी 30,000 रुपये किंवा 25,000 रुपये महिन्याचा खर्च आहे आणि मला वर्षाचा खर्च 3 लाख रुपये आहे. तर हा जो 3 लाख रुपये खर्च आहे हा पुढे चालत राहावा, कारण मी 50 वर्ष आहे माझं वय, 50 वर्षानंतर मी पुढे अजून जगणार आहे काहीतरी 20-25 वर्ष. तर त्याच्यासाठी तर हे जे 3 लाख रुपये आहेत, हा 3 लाख रुपये माझं इनपुट असणार आहे किंवा माझा महिन्याचा खर्च 3 लाख रुपये आहे. आणि इन्फ्लेशन जर आपण पकडलं ना, तर इन्फ्लेशन म्हणजे काय, महागाई असते. जसं की तुम्ही जर 20 वर्ष आधी गेला, जे या ठिकाणी असतील त्यांनी त्यांची 20 वर्ष आधीच्या डायरेक्ट खर्चाच्या उठून बघायला. मला सुद्धा आठवतं की मी महिन्यामध्ये जॉब करत होतो, मला 15,000 रुपये सॅलरी होती. मी घर घेतलं होतं, घराचा EMI माझा 9,000 रुपये, 9,500 रुपये. आणि मी पाहायचो 3,000 रुपयामध्ये आमचं म्हणजे 3-4,000 आणि किराणाचं मी पाहायचो, तूप वगैरे पण त्यावेळेस बरंचसं स्वस्त होतं. म्हणजे तर दरवर्षी काय होतं, महागाई वाढत जाते, महागाई ही वाढत जाते. आणि ही जी महागाई आहे साधारणतः आपण इथे 5% पकडली. म्हणजे आज जो खर्च तुमचा 100 वर्ष, जो पुढच्या वर्षी 105 रुपये, जो पुढच्या वर्षी 105 रुपये असेल त्याच्यामध्ये 5% ऍड करा, असं आपण दरवर्षी 5% इन्फ्लेशन पकडले. आणि त्या 5% इन्फ्लेशन प्रमाणे तुमचा जो खर्च आहे त्यावेळेस 25 वर्षानंतर तुम्हाला लागतील, जे आज 3 लाख रुपये लागतात ते तुम्हाला 10 लाख रुपये वर्षाला लागतात. तुमचा 10 लाख रुपये हा वर्षाचा खर्च असेल, जो आज वर्षाचा 3 लाख रुपये आहे. आता हे 10 लाख रुपये जे आहेत, हे 10 लाख रुपये मला दरवर्षी मिळावे याच्यासाठी माझ्याकडे काहीतरी एक मोठा लाडू पाहिजे, त्याच्या व्याजावरती ते चालेल. तर तो काय आहे, तर तो मी काय केलंय किंवा मी जो काही कॉर्पस करेल, जमा करेल, त्याला मी 12% हे केलं तर ते 85 लाख रुपये येतात. म्हणजे माझ्याकडे काय असले पाहिजे, मी जेव्हा 25 वर्षानंतर माझ्याकडे 85 लाख रुपये असले पाहिजे आणि त्या 85 लाखावर मी 12% प्रमाणे दरवर्षी मला 10 लाख रुपये मिळतील. तर तुमच्या लक्षात आलं का माझं पहिलं ध्येय काय आहे, की आज जो माझा घर खर्च चालतोय, जो वर्षाला 3 लाख रुपये खर्च आहे आणि जो पुढे 25 वर्षानंतर जेव्हा मी रिटायर होणार आहे त्यावेळेस तो खर्च किती होणार आहे, 10 लाख रुपये होणार. आणि तो 10 लाख रुपये पुढे, कारण मी 50 वर्षाचं झाल्यानंतर माझा सोर्स ऑफ इन्कम काहीच नसणार आहे, बरोबर आहे, तेव्हा मला सॅलरी नसेल. तर मी जी काही सेव्हिंग करणार आहे त्या सेव्हिंग मधून तो खर्च व्हायला पाहिजे. तर ती अमाऊंट किती आली आपली, 85 लाख रुपये आलेली आहे. आता पुढचं जे आहे मेडिकल. आता मेडिकलचं काय होतं, आपण मेडिक्लेम पॉलिसी घेतो. आता ते ठीक आहे, पण ज्यावेळेस आपलं वय वाढत जातं तर त्याचा जो हप्ता आहे तो एवढा मोठा येतो की मग तो आपण म्हणतो की त्याच्यामुळे काय करायचं, की त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, पती पत्नी दोघांसाठी एक 50 लाख रुपये बाजूला काढून ठेवले आणि त्याच्यामधूनच मग पुढे सगळे खर्च होतील. म्हणजे आपण त्यावेळेस मेडिक्लेम पॉलिसी ठेवणार नाही, जोपर्यंत आपलं गोल अचीव होत नाही तोपर्यंत आपल्याला मेडिक्लेम पॉलिसी ठेवायची. तर मी असं पकडलंय की त्यावेळेस 25 लाख रुपये एकासाठी असे 50 लाख रुपयाचा माझ्याकडे कॉर्पस असला पाहिजे. आता मुलं जे आहेत, मुलाचं 10वी-12वीचं शिक्षण, आता मुलं नाही रोजींना समजा, पण मग आता मुलं झाल्यानंतर जेव्हा ते 12वीत जातील तर 12वीत साधारणतः 18 वर्ष वय असतं मुलांचं. आणि आतापासून त्यांना 2 वर्षांनी मुलं झाले तर 20 वर्ष ते गोल अचीव करायला आहे आपल्या हातामध्ये. तर आज त्यांना जर 11वी-12वीला जर टाकायचं असेल तर मी 2 लाख रुपये पकडले ट्युशनचे. पण त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस महागाई इन्फ्लेशन पकडून ते 2 लाखाचे किती होती, 20 लाख रुपये होती. आणि 20 वर्ष आणि 20 वर्ष आहे आणि ते गोलची अमाऊंट 5 लाख रुपये आहे. तर अशा पद्धतीने त्यांचे जे प्रत्येक गोल घेतले आहेत मी, जसं आता मुलांचं एज्युकेशन आहे, ग्रॅज्युएशन, एका मुलाचं इंजिनिअरिंग पकडलं आहे मी आणि ते इंजिनिअरिंगसाठी आज 10 लाख रुपये खर्च आहे, तर तो पुढे जाऊन 30 लाख रुपये खर्च असेल तर ते 30 लाख रुपये पकडले. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आज 5 लाख रुपये, तर पुढे जाऊन ते 18 लाख होती. मग मुलाचं आज जर लग्न मी केलं 10 लाख रुपये मला खर्च लागतोय, मी 25 वर्षाने त्याचं लग्न केलं तर त्यावेळेस मला त्याच्या लग्नाला 37 लाख रुपये खर्च लागतील. नंतर आज माझ्याकडे घर आहे पण मला आज दुसरं घर जर घ्यायचं असेल समजा तर त्याला आज 50 लाख रुपये लागतात. पण मग त्यावेळेस जर मी सेकंड होम घ्यायचं असेल तर मग त्या घरासाठी जवळपास मला 1.5-2 करोड रुपये लागतील. तर हे एक गोल झालं. तर हे सगळे गोल आहेत. नंतर तुम्ही म्हटलं मला कार पण पाहिजे,
तर कारसाठी मी त्यावेळेस 7 लाख रुपये टाकून ठेवले की 5-10 वर्षांनी मी गाडी घेतली. तर आपण काय केलं, हे कोणीही वर्कआउट करू शकतं. काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा कागद घ्यायचं, माझे खर्च काय ते लिहायचे. तुमचा आजचा जो खर्च आहे त्या खर्चाला महागाई पकडून 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल तेव्हा तो खर्च किती असेल, मग ती अमाऊंट आपल्याला कळाली. तशी आपण हे सगळ्या गोलची अमाऊंट काढली. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? डाऊट असेल तर विचारा, म्हणजे तुम्ही सेशनमध्येच विचारा, थांबायची गरज नाही. म्हणजे काही जणांना कळालं नसेल तुम्ही परत समजावून सांगेल वाटलं. तुमच्या लक्षात आलं का आपण काय करतोय? आपण प्रभूजींना 25 वर्ष जॉब करायला सांगून ते 25 वर्षानंतर त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करतोय किंवा 25 वर्षानंतर त्यांच्याकडे किती काय जबाबदार आहेत आणि त्या जबाबदाऱ्यांसाठी त्यांच्याकडे किती पैसे असले पाहिजे आपण ते वर्कआउट करतो. जसं तुम्हाला मी विचारलं तर तुम्ही सगळ्यांनी मला 1-1 करोड रुपये सांगितले, बरोबर. पण आता जर त्यांना आपण पाहिलं किंवा 1 करोड रुपये असेल तर फक्त त्यांचा घर खर्चच चालेल, बरोबर. 1 करोड रुपयामध्ये त्यांना जर मुलाचं लग्न करायचं असेल, त्यांचं एज्युकेशन आहे, त्यांना त्यावेळेस घर घ्यायचं असेल, तर हे जे सगळे गोल आहेत, हे सगळे गोल जे आहेत त्यांची जर बेरीज केली, मी ऍडिशन केली तर बेरीज किती येते? 401 लाख, म्हणजे 4 करोड रुपये. तर थोडक्यात काय आहे की यांना 25 वर्षानंतर 4 करोड रुपये जमा करायचे. म्हणजे या 25 वर्षाच्या जॉबमध्ये त्यांना किती करायचे? 4 करोड रुपये जमा करायचे. आणि हे 4 करोड रुपये त्यांनी जमा केले तर त्यांचे सगळे गोल अचीव होऊ शकतात. आता म्हणजे तुमच्यावर आहे, आता तुम्ही याच्यामध्ये बरेचसे दुसरे पण गोल टाकू शकता. शानबाग ग्रो म्हणजे किंवा मला एक फार्म हाऊस घ्यायचं आहे किंवा मला शेती घ्यायची आहे, ते तुमच्यावर आहे. तुम्ही किती पाहिजे तेवढी मोठी लिस्ट करायची आणि मग नंतर त्यासाठी राबायला पण तयार व्हायचं. पण एक आहे की रिजनेबल म्हणून हे वर्कआउट केलं. मला वाटतं एवढं पुरेसं आहे का अजून कोणाला काही गोल ऍड करायचे याच्यामध्ये? आता कोणी म्हणेल किंवा तुम्ही एकाच मुलाचं पकडले, 2 असतील तर ते डबल करावं लागेल, बरोबर आहे. तर मग 2 मुलं असतील तर मग ते सगळं त्यांचं लग्नाचा खर्च, शिक्षणाचा खर्च तो सगळा डबल होईल, बरोबर. तर हा एक पॉईंट आहे. आपण 1 मुलासाठी वर्कआउट करू, तुमच्या लक्षात येईल किंवा ते कसं करायचं. मग 4 करोड तुम्ही पाहिजे तर 5 करोड 10 करोड सगळ्यासाठी वर्कआउट करू शकता. तर याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे का गोळ? तुम्हाला काय वाटतं किंवा काही वेगळं गोल असू शकतं? हा, पण तो तुमच्या याच्यामध्ये मॅनेजमेंट आहे, एवढा मोठा खर्च नाही. यात्रेचा समजा 1 लाख रुपये ऍड होईल समजा, किंवा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता किंवा टूरिंग आणि ट्रॅव्हलिंगचे जे आहे त्याच्यासाठी मला दरवर्षी समजा 2 लाख रुपये पाहिजे किंवा तुम्ही 5 लाख रुपये, तर मग त्या 5 लाखासाठी मी किती कॉर्पस असला पाहिजे म्हणजे त्याच्यामधून मला ते 5 लाख रुपये मिळू शकतात. ते गोल आपण ऍड करू शकतो. ट्रॅव्हलिंगचं, फिरण्याचं गोल सुद्धा आपण ऍड करू शकतो. तर आपण हे सगळ्याचं तुमच्या लक्षात आलं काय पद्धत आहे? आज जो खर्च आहे तो घ्यायचा, त्याला 20 वर्षांनी महागाई गुणायची, त्याच्यावरून आपल्याला ती अमाऊंट 20 वर्षानंतर किती लागेल ते कळेल. आता ती मिळण्यासाठी आपण किती रुपये इन्व्हेस्ट केले पाहिजे ते फाइंड आउट करायचं. किती सोपं आहे, जास्त याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. आणि तुम्ही जर फायनान्शियल ॲडवायझरकडे गेलं तर हेच गोलचं वर्कआउट करण्यासाठी, म्हणजे मी गेलो होतो आधी, मला वाटतं कधी 2013 मध्ये, त्याने असंच वर्कआउट केलं होतं आणि माझ्याकडून 35,000 रुपये घेतले ते वर्किंग आउटचे. आणि ते तर जाऊ द्या, ते केल्यानंतर सुद्धा त्याने इतकं कॉन्झर्वेटिव्ह साईडला केलं होतं की त्याने फक्त 9% पकडलं होतं, किंवा तुम्हाला फक्त 9% म्हणजे FD पेक्षा 1% त्याने जास्त पकडला होता. म्हणजे मला त्या 9%ने बरेच पैसे कमवायला लागले असते. पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की आता एक खर्चाचा भाग झाला, पण तो कशा पद्धतीने गोल आपण अचीव करू शकतो आणि ते किती सिंपल आहे. तर आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये 4 CR फिक्स आहे, 4 करोड फिक्स आहे. आता प्रभूजींनी किती रुपये दर महिन्याला टाकले पाहिजे किंवा त्यांच्याकडे जर कुठे दुसरीकडे असतील लमसम ते पैसे त्यांनी टाकले पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांना 4 करोड 25 वर्षानंतर मिळतात, बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं किंवा त्यांनी काय केलं पाहिजे? आता तुमच्या
तुमच्या लक्षात आलं किंवा 25 वर्षाच्या जॉब नंतर त्यांच्याकडे 4 CR असले पाहिजे. मला वाटतं रिटायरमेंट मधून पण एवढे मिळणार नाही, म्हणजे रिटायरमेंटच्या याच्यातून पण इतके पैसे मिळणार नाही. तर कशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, काय केलं पाहिजे? बेसिकली 4 करोड आपल्याला जमवायचे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं दर महिन्याला किती सेव्हिंग केली पाहिजे? जस्ट अंदाज. बरं, म्युच्युअल फंड ठीक आहे, ते ऑप्शन आपण बघू. पण साधारणतः किती रुपये इन्व्हेस्ट त्यांनी केले पाहिजे? 4 करोड 10 ते 15,000 रुपये आणि म्युच्युअल फंड मध्ये केलं तर होऊन जाईल का 4 करोड? काय वाटतं? 25 वर्ष 10,000 रुपये जर आपण आता इन्व्हेस्ट केले तर वर्षाला आपण किती करतोय? 1,20,000. 2 12 2 24 30 लाख का? 30 लाखाचे 4 करोड व्हायला पाहिजे, म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन 10 टाइम्स आहे म्युच्युअल फंड. तर आपण काय करू, आपल्याकडे आता कोणते वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहे? काय सगळ्यात सोपं म्हणजे बँकेत रिकरिंग डिपॉझिटचं अकाउंट उघडायचं, ते एक आहे. कोणी म्हणेल आपण FD करू, जसं प्रोजीने सांगितलं म्युच्युअल फंड आहे. अजून काय मार्ग आहे त्याच्या व्यतिरिक्त? पोस्टात आहे, पोस्टच्या स्कीममध्ये LIC, LIC RTR रिकरिंग. आता LIC मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट किती असतो कोणी सांगू शकतो का? किती देतात? 4 to 5%. 4 to 5%. म्हणजे तो सेव्हिंगच्या अकाउंट मध्ये तुम्ही पैसे ठेवतात तेवढाच, म्हणजे तुम्ही जेवढे पैसे त्यांना देतात ना त्याच्यावर ते पैसे खूप सारे कमवतात आणि तुम्ही जेवढे त्यांना दिले तेवढेच तुम्हाला परत करतात. LIC इज नॉट एट ऑल अट्रॅक्टिव्ह. म्हणतो LIC मध्ये पैसे असतील तर मॅच्युरिटी होत असेल तर मॅच्युरिटीने काढून घ्यायला पैसे लवकर, आणि LIC मध्ये प्लीज पैसे चुकून ठेवू नका. LIC त्याच्यापेक्षा काय करायचं, सिंपल एक टर्म इन्शुरन्स घ्यायचा, फक्त एकच टर्म इन्शुरन्स घ्यायचा फॅमिलीसाठी, आणि त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे खड्ड्यात गेले असं समजायचं दरवर्षी. पण मग ते काय आपल्याला काही झालं तर ती, आणि तो ती अमाऊंट किती असली पाहिजे, समजा एक साधारणतः 1-2 करोड रुपये तरी एवढी असली पाहिजे. कारण मी पण LICच्या पॉलिसी घेतल्या, कारण की मग त्यांचे एजंट आपल्या मागे हातरून लागतात बऱ्याच वेळा, आणि मग आपण त्यांना, म्हणजे मी महिंद्रामध्ये होतो त्यावेळेस आमचा जो सेक्युरिटी गार्ड होता त्याच्याकडून सगळ्या LICच्या पॉलिसी घेतल्या, आणि जेवढे पैसे डिपॉझिट केले ऑलमोस्ट तेवढेच आपल्याला परत भेटतात. सो एनिवे, तर आपल्याकडे जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तर त्याच्यामध्ये जे इफेक्टिव्ह ऑप्शन जसं एक आहे म्युच्युअल फंड आहे. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं की तुम्हाला ते स्कीम मॉनिटर करावी लागते की त्या परफॉर्मिंग आहेत का, किंवा ते काय म्हणतात तू म्हणजे असं नाही किंवा ते स्कीम मधून. कारण म्युच्युअल फंडचं काय होतं, म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की ते जे फंड मॅनेजर तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतात तर जनरली ते आपला जो निफ्टी आहे किंवा सेन्सेक्स जो आहे निफ्टी त्याच्याच ॲडफॉर त्याचे रिटर्न्स देतात ते आपल्याला, आणि ते मार्केटमधल्या व्हॉलॅटिलिटीशी खेळत नाहीत ते लोक. त्याच्यामुळे काय होतं म्युच्युअल फंडमध्ये, आणि नंतर त्यांचे स्वतःचे त्याच्यामध्ये जे फी असतात, चार्जेस असतात, तर त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये जे येतं ते बरंचसं कमी येतं म्युच्युअल फंडमध्ये. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये जे कोणी इन्व्हेस्ट करत असतील त्यांनी डायरेक्ट स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट आणि ग्रोथ या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायचं. ब्रोकर जे आहेत ब्रोकरच्या थ्रू किंवा एजंटच्या थ्रू इन्व्हेस्ट करायचं, आणि ते ARN कोड लावून देतात त्यांचा. तर काय होतं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुमच्या नंतर काय होतं, डायरेक्टची नेट एसेट व्हॅल्यू असते आणि रेग्युलरची जी असते ती वेगवेगळी असते, आणि पुढे जाऊन तो फरक खूप मोठा होतो. म्हणजे तुमची जर समजा 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल, तुम्ही डायरेक्टमध्ये केले तर तुम्हाला 50 मिळतील, रेग्युलरमध्ये केले तर 5-1 लाख रुपये कमी मिळतील. एवढा मोठा तो फरक होतो. म्हणजे सो आता आपण काय करू, आपण आपले टार्गेट काढलेले आहे. किती टार्गेट? 4 करोड आहे. आपल्याला 4 करोड अचीव करायला किती वर्ष आहे हातामध्ये? 25 वर्ष आहे. तर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, ते ऑप्शन या ठिकाणी लिहिलेत मी. एक म्हणजे म्युच्युअल फंड आहे, दुसरा आहे की निफ्टी जे आहे ना, म्हणजे मी या ठिकाणी असं म्हणत नाही किंवा तुम्ही शेअरचं ट्रेडिंग करा, पण निफ्टी म्हणजे काय असतं की आपल्या भारतामधल्या ज्या टॉपच्या 50 कंपन्या आहेत
त्या 50 कंपन्यांचा मिळून ही निफ्टी तयार असते. निफ्टी 50 ज्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांची जी ग्रोथ आहे आणि ते दरवर्षी बदलत असतात. तर एखादी कंपनी जर परफॉर्म करत नसेल तर त्या 50-40 मधून ती निघते आणि दुसरी कंपनी त्याच्यामध्ये शिरते. त्या ज्या टॉपच्या 50 कंपन्या आहेत त्या 50 कंपन्यांची एक इंडेक्स असते. तर ती जी आहे त्याला म्हणतात एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतात. ते इंडियामध्ये एक्सचेंज ट्रेडेड फंड आता बरेचसे पॉप्युलर होत चालले. तर जसं जसं आपलं शेअर मार्केट वर जाईल आणि ते नेहमी वरच जाणार आहे, भविष्यात पण ते वरच जाईल. तर ते वर का जाईल आपण ते नंतर बघू. पण ह्या निफ्टी ETF मध्ये जे आहेत एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये, त्याच्यामध्ये हा जो आहे निफ्टी 20 म्हणून लिहिला आहे, हा निप्पॉनचा एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलं तर म्युच्युअल फंड मध्ये जे आपले चार्जेस वगैरे जे कट होतात वगैरे ते तसं काहीच याच्यामध्ये कट होत नाही. दुसरं जे आहे ते आहे बँक ETF. म्हणजे ज्या बँक आहेत ना, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बँकेमध्ये FD केली तर तुम्हाला बँक किती देतं? 8% देतं. म्हणजे तुम्ही जर FD न करता त्या बँकेचे फक्त शेअर्स विकत घेऊन ठेवलेत ना पुढच्या 5 वर्षासाठी, तर FDच्या कितीतरी पट तुम्हाला ते पैसे देतील. तर याच्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे विवेक सिंघल यांचा. आणि नंतर जो आहे तर पहिला आपण ऑप्शन पाहिलं म्युच्युअल फंड. दुसरं ऑप्शन पाहिलं आपण की निफ्टीमध्ये टाकायचं, इंडेक्स फंडमध्ये टाकायचं. नंतर आहे बँक फीज म्हणून आहे, बँक ETF. म्हणजे की जे बँकेचे आहे, बँकेचे जे सगळ्या बँक, आता आपण बँकेत गेलो तर आपल्याला माहिती कोणती बँक चांगली, पण ज्या बँक आहेत त्या बँकांची मिळून हा फंड आहे. तर तो आहे बँक ETF. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे शेअर्समध्ये पैसे टाकायचे. आता शेअर्समध्ये पैसे टाकायचे, शेअर्स म्हटलं की सगळ्यांना वाटतं की बाबा अगदी किंवा सट्टा आहे, जुगार आहे, तसा बिलकुल प्रकार नाही. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. प्रॉपर्टी म्हणजे ते चालू. तुम्ही बँकेमध्ये FD करू शकता किंवा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता. या सगळ्या मार्गांमध्ये सर्वोत्तम जो आहे की ज्याच्यामध्ये तुमचे पैसे खूप वाढतील आणि मिळतं तो म्हणजे आहे स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जे पैसे लावाल तुमच्या कल्पनेच्या पलीकडे त्या पैशांची ग्रोथ. आता याचं कारण हे आहे की स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला दाखवेल चार्ट की त्यांनी इतके भयंकर उलथापालथ पाहिलेले आहेत, पण एवढ्या सगळ्यांमधून ते वर गेल्यानंतर सुद्धा ते नेहमी सतत वर जाईल. का? कारण की आपण तर खूप छोटे लोक आहोत. त्या ठिकाणी इतके सगळ्या लोकांचे, मोठ्या लोकांचे त्या ठिकाणी इतकी गुंतवणूक असते, पैसे लागलेले असते. तर त्या सगळ्यांचा जो इंटरेस्ट आहे तो स्टॉक मार्केटला वर नेण्यामध्येच असतो. जसं आता एक सिंपल उदाहरण घेतलं, HDFC बँक. त्या HDFC बँकेचे जे मालक आहेत, समजा प्रमोटर म्हणतात त्याला, तर साधारणतः त्यांची 50% पेक्षा जास्त हिस्सेदारी त्याच्यामध्ये असते. नंतर मग दुसरे असतात फॉरेनचे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतात, त्यांनी काही पैसे टाकलेले असतात. डोमेस्टिक असतात, म्हणजे आपले जे म्युच्युअल फंडचे हाऊसेस असतात त्यांनी त्याच्यात पैसे टाकलेले असतात. आणि मग उरलेले जे असतात ते रिटेल पब्लिक असतात. तर त्या रिटेल पब्लिककडे खूप कमी पैसा असतो, ते 5-6% असतात. आणि हे जे वरचे जे लोक आहेत, जे प्रमोटर आहेत किंवा ज्यांचे मोठे मोठ्या अमाऊंटमध्ये पैसे आहेत, म्हणजे हजारो करोडोमध्ये पैसे आहेत, तर ते जे आहेत ते त्यांचे शेअर्स विकत नाही. तर आता एक विचार करा, HDFC बँकेचा जो ओनर आहे त्याच्या आज समजा शेअरची प्राइस समजा 2000 रुपये आहे आणि ती खाली पडली आणि 1000 रुपये झाली. तर आज त्या कंपनीचे जे व्हॅल्युएशन आहे ते कितीतरी लाख करोड आहे. समजा आपण असं फक्त 10 लाख करोड आहे, तर तो जो मालक आहे त्या मालकाचे पैसे तर डायरेक्ट निम्मे झाले, म्हणजे 5 लाख करोडचा त्याचा लॉस झाला. तर असं होत नाही. जरी ते खाली आल्यानंतर ते खाली थोडा वेळ असतं, पण नंतर ते पुढे वरच जातं. तर त्याच्यामुळे स्टॉक मार्केट तुम्हाला जे रिटर्न्स देईल तेवढे रिटर्न्स तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाला मला शेअरचं तर काही माहित नाही. आता मी स्वतः महिंद्रामध्ये होतो, तुम्हाला कंपनीचे शेअर्स मिळायचे आणि मला घर घ्यायचं होतं, मला ते शेअर्स विकायचे होते, मलाही माहित नव्हतं शेअर कसं विकायचं. मी त्या ICICIच्या माणसाला कंपनीत बोलवायचो, तो माझं इथे लॉग इन करून शेअर विकायचा. तर मला शेअर कसे घेतले जायचे त्याचंही नॉलेज नव्हतं. मी जॉब सोडल्यानंतर मी क्लासेस केले वगैरे, म्हणजे तर मी म्हणजे आता मला एवढा कॉन्फिडन्स आहे की मी महिंद्रामध्ये जॉब करून रिटायर झाल्यानंतर मी जेवढे पैसे गोळा करू शकलो नव्हते तेवढे मी आता करू शकेल. म्हणजे
कारण अजूनही माझी महिंद्रामध्ये सर्व्हिस साधारणतः 12 वर्ष 13 वर्ष तरी उरली होती समजा, जास्त 14 वर्ष. सो एनिवे, तर स्टॉक मार्केटचं आता आपण काय बघू. आता इथे एक नवीन टर्म आहे, काय CAGR म्हणून दिलेला आहे. CAGR म्हणजे काय, थोडक्यात आपण रिटर्न म्हणतो ना, किंवा आपल्याला इंटरेस्ट शब्द माहिती असतो. तर CAGR म्हणजे काय, कंपाऊंडेड. हा कंपाऊंडेड असतो. आता कसं आहे तुम्हाला माहिती आहे की चक्रवाढ व्याज, तुम्ही हा शब्द ऐकला असेल मराठीमध्ये, चक्रवाढ व्याज. तर चक्रवाढ व्याज जे आहे म्हणजे कंपाऊंडिंग जे आहे, कंपाऊंडिंग इतकं वंडरफुल आहे. म्हणजे कंपाऊंडिंगने तुम्हाला दाखवेल की कंपाऊंडिंगचा काय हे असतो म्हणून इफेक्ट असतो. त्याला असं म्हटलं जातं की तो 8वा अजुबा आहे. 7 अजुबे आहेत ना, 8वा अजुबा कंपाऊंडिंगचा आहे. तर CAGR म्हणजे काय, किंवा दरवर्षी तुम्हाला एवढे पर्सेंट मिळतील, एवढे रिटर्न मिळतील. तर ते किती आहेत, म्युच्युअल फंडमध्ये साधारणतः 10 ते 12% मिळतात ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. नंतर या निफ्टी 20चे पण मी काढले, तर तेही 12.5% आहेत. बँक ETFचा जो आहे तो 17% आहे बँकांचा. आणि म्युच्युअल फंडचं स्टॉक मार्केटचे 20 ते 40%च्या दरम्यान, 20 ते 40%. मी या ठिकाणी कॉन्झर्वेटिव्ह साईडला फक्त 20%च पकडतो. आता 20% CAGR जो आहे तो काय आहे, 20%, 25%. म्हणजे म्हणजे तुम्ही आज जर 100 रुपये इन्व्हेस्ट केले, ते एका वर्षानंतर त्या 100 रुपयाचे किती होतील, 20% CAGR ने 120 रुपये होतील. आता पुढच्या वर्षी काय होतं, पुढच्या वर्षी परत 100वर 20 रुपये नाही मिळत. तुमचे जे 120 रुपये झाले, त्या 120 रुपयावरती 20%, बरोबर आहे. मग ते काहीतरी होतं समजा 150 होती समजा, जे काही आहे त्याच्या पुढे त्याच्यावरती 150 वर 20. तर असं दरवर्षी 20-20% मिळाले तर त्याला CAGR म्हणतात. तर आता म्युच्युअल फंडचं जे ऑप्शन आहे, तर आपल्याला 4 करोड रुपये जमा करायचे. तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे मी दर महिन्याला पैसे टाकू शकतो, जे SIP सगळ्यांना माहिती आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जे म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला मी काहीतरी टाकू शकतो. किंवा आता माझ्याकडे मी एक खट्टे लमसम काहीतरी अमाऊंट टाकू शकतो. हे 2 ऑप्शन आहेत. आता लमसम सगळ्यांना पॉसिबल नाही होत अनलेस कोणाकडे काही असेल तर, पण मग तुम्ही वन टाइम न टाकता तुम्ही दर महिन्याला सेव्हिंग करून पैसे टाकू शकता. आता 4 करोड रुपये तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये पाहिजे असतील 25 वर्षानंतर, तर त्याच्यासाठी जी आहे 21,101 रुपये ही SIP ची अमाऊंट होती. आता ते कसं काढलं, त्याचा फॉर्म्युला सिंपल आहे बघा. तुम्ही काय करायचं, तिथं 1 इंटू आपला किती आहे, पण 20% पकडले. किती पकडले, 20%. तर 20% म्हणजे 1.2 झालं. 1 इंटू 1.2. आणि पिरियड काय आहे, पॉवरला पिरियड आपला आहे 25 वर्ष आहेत ना, हे आपण दर महिन्याला करणार. तर 25. तर 1 रुपयाचे 20%ने जर आपण लमसम अमाऊंट टाकली तर 25 वर्षामध्ये 1 रुपयाचे 95 रुपये होतात, जे या ठिकाणी आहे. तर त्याचा ऍक्च्युली ते थोडंसं टेक्निकल आहे. बेसिकली काय आहे, किंवा तुम्हाला काय करायचं, तुम्ही जर गुगलमध्ये पण गेलात ना, तर तुम्हाला आपण म्हणतो ना, आपण ते कॅल्क्युलेटरमध्ये x⁻y हे जे फंक्शन होतं ना बघा, पॉवरचं फंक्शन, तर ते पॉवरचं फंक्शन वापरून मी ते अमाऊंट काढलेली आहे. तर म्युच्युअल फंडमध्ये 21,000 रुपये टाकावे लागतील. आपण जर इंडेक्स फंडमध्ये टाकले तर ते अमाऊंट 19,000, म्हणजे ऑलमोस्ट म्युच्युअल फंड एवढंच ते येतं. नंतर जे आहे बँकचे ETF मध्ये जर आपण टाकले तर ती अमाऊंट येते 8,000 रुपीज. म्हणजे फक्त दर महिन्याला 8,000 रुपये टाकायचे. कशामध्ये टाकायचे, बँक फीज मध्ये टाकायचे. म्हणजे बँकेचे आता बँक फीज काय आहे, आता बँक फीज म्हणजे काय, किंवा ज्या बँक्स आहेत जसं त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया येते, कॅनरा बँक येते, पंजाब नॅशनल बँक येते, नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया येते, युनियन बँक येते, पंजाब सिंध बँक, अशा बऱ्याचशा बँक आहेत. तर ह्या ज्या बँक आहेत त्या बँकांचं मिळून एक इंडेक्स आहे, आणि जशा या बँकांची ग्रोथ होत जाईल तसं तसं तुमचे पैसे वाढत जातील. तर तो जो फंड आहे त्याला बँक फीज म्हणतात. बँक ETF, बँक निफ्टी, बरोबर. बँक निफ्टी मध्ये मी डेरिव्हेटिव्ह 2 पद्धतीने
त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते, पण आपण तो भाग नाही बघत. आणि दुसरं म्हणजे निप्पॉनचं जे आहे बँक वीज म्हणून जे आहे, हा ETF आहे. तर त्या बँक वीज तुम्ही दर महिन्याला परचेस करायचे, 8,000 रुपयाचे दर महिन्याला परचेस करायचे. तर बँक वीज किंवा बँक निफ्टीचा जो आहे, बँक निफ्टीचा जो CAGR आहे तो किती आहे? 17.25 आहे. आणि जर तुम्ही स्टॉक्स परचेस केले, म्हणजे स्टॉक्समध्ये SIP केली, फॉर एक्झाम्पल आता HDFC बँक घेऊ आपण, ठीक आहे. आता HDFC बँक आणि HDFC दोघे मर्ज झाले, तर आता ते सगळ्यात मोठं म्हणजे आज रिलायन्स जर एक नंबरला आहे, तर रिलायन्सपेक्षा पण आता HDFC बँक मोठी होणार आहे. तर HDFC बँक मी म्हणत नाही किंवा तुम्ही बाकीचे कोणतेही शेअर नाही, फक्त दर महिन्याला जर HDFC बँकेचे शेअर्स घेतले, किती? फक्त 4700 रुपयाचे शेअर्स घेतले दर महिन्याला. 4700 रुपयाचे जर दर महिन्याला शेअर्स घेतले तर 25 वर्षामध्ये त्याचे 4 करोड रुपये होणार. आता तुम्हाला हे पाहायचं नाही की तो मार्केटवर गेले खाली गेले, नाही. महिना झाला, महिन्याच्या शेवटी फक्त आपलं एक डिमॅट अकाउंट उघडायचं, 5-5 हजाराचे HDFC बँकेचे शेअर्स घेतले. आता हा CAGR कुठून आला ते तुम्हाला मी दाखवून देतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा चार्ट आहे, ऍक्च्युली ट्रेडिंग व्यू मधला चार्ट आहे. याचं तुम्हाला डिटेलमध्ये काही जायची गरज नाही, पण या ठिकाणी तुम्हाला दिसते का त्या बॉक्समध्ये काय? 70.27. म्हणजे जेव्हापासून बँक निफ्टी सुरू झालंय तेव्हापासूनचा त्याने हा CAGR दिला 17.25चा. आता हा CAGR आपण HDFC बँकेचा बघू. HDFC बँकेला किती हा CAGR दिसतोय का या ठिकाणी? सांगा मला पासून किती? 26. किती आहे? 26%. आपण किती पकडला आहे? फक्त 20 पकडला आहे. आपण 26 जर पकडल्यानंतर ही अमाऊंट खूप मोठी. 26 नाही, हा जो आहे ना आपण आपण 20 पकडला आहे. मी काय केलं, तुम्ही HDFC बँकेमध्ये जरी कोणी SIP केली तर ती पण मी या ठिकाणी तोही डेटा कंपाईल केला होता. किंवा कोणी जर फक्त 10,000 रुपये HDFC बँकेमध्ये जर 20 वर्ष टाकत गेला असता तर हे सगळे त्यांची शेअर प्राईस काढली मी. किंवा 2003 मध्ये HDFC बँकेची शेअर प्राईस फक्त 25 रुपये होती आणि त्यावेळेस मी 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते तर माझ्याकडे 401 शेअर जमा झाले असते. मग मी मार्चमध्ये पुढच्या महिन्यात 10,000 टाकले, 427. तर असे केल्यानंतर 20 वर्ष आणि 4 महिने तर माझ्याकडे 16,742 शेअर्स राहिले असते HDFC बँकेचे. आणि त्याची अमाऊंट किती होते? 3.5 करोड होते. आता हे 10,000 रुपयाचे शेअर्स घेतल्यामुळे 3.5 करोड आहे, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डिव्हिडंड पण भेटतो. आणि तो जर डिव्हिडंड ऍड केला तरी अमाऊंट म्हणजे खूप मोठी होते. तर थोडक्यात काय, किंवा तुम्ही जर चांगल्या स्टॉक्समध्ये SIP केली आणि ते काढणं खूप सोपं आहे. ॲक्च्युली काय करायचं ते तुम्हाला दाखवून देऊ. हे बघा, नेट प्रॉफिटने सर्च केलं मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या कंपन्यांचं नेट प्रॉफिट 10,000 करोडपेक्षा जास्त त्या कंपन्या इथे मिळाल्या आहेत. तर त्याच्यामध्ये प्रायव्हेट गव्हर्नमेंट सोडून द्यायच्या, फक्त प्रायव्हेटच पकडायचं. समजा रिलायन्स आहे, HDFC बँक आहे, TCS आहे,
आता ONGC वगैरे प्रायव्हेट आहे, ICICI बँक आहे, कोल इंडिया वगैरे प्रायव्हेट, इन्फोसिस आहे, ॲक्सिस बँक आहे, LIC गव्हर्नमेंट सोडून द्यायचं, हे पॉवर फायनान्स गव्हर्नमेंट सोडून द्यायचं. तर तुम्ही टॉपच्या ज्या आहेत म्हणजे जी कंपनी 10,000 आता 10,000 तर नाही जास्त आहे त्यांचं ॲक्च्युली 70,000 करोड वगैरे असा प्रॉफिट आहे. तर ह्या एवढ्या प्रॉफिट मेकिंग कंपन्या त्या कधी बुडणार नाही, त्या नेहमी ग्रो होणार. तर अशा तुम्ही टॉपच्या 5 कंपन्यांमध्ये पण 1,000 रुपये दर महिन्याला टाकले तरी सुद्धा चालेल. किंवा तुम्ही HDFC बँक घेतलं आणि फक्त त्या बँकेमध्ये 5,000 रुपये दर महिन्याला टाकले तरी चालेल. तर आपण पाहिलं किंवा त्या स्टॉकमध्ये आपण जर SIP केली तर आपल्याला किती लागतं, फक्त 5,000 रुपये टाकून 25 वर्षामध्ये आपण 4 CR जमा करू शकतो. तर आता 5,000 रुपये इन्व्हेस्ट करणं कोणाला कठीण आहे का? कोणी करू शकतो की नाही. रोजी तुमच्यासाठी चाललंय सगळं रोजी होत झालं असेल, ऑलरेडी मी माहिती असेल सगळं. तर फक्त 5,000 रुपये. आधी कसं वाटत होतं की मला तुम्ही कुठल्याही बाहेरच्या माणसाला जर हे सांगितलं ना फायनान्शियल प्लॅनर तर तो फक्त 9% घेऊन चालेल. माझा जो फायनान्शियल प्लॅनर होता त्याने फक्त 9% रेट ऑफ रिटर्न पकडले होते. म्हणजे मी जो CAGR आहे ते 20% म्हणतोय, 17% म्हणतोय, त्याने किती पकडला होता, फक्त 9%. आता तुम्ही जर 9% रिटर्न जर जाल तर ही जी आहे 20,000ची अमाऊंट कितीवर येईल, 50-60,000वर येईल. म्हणजे 25 वर्षासाठी 10% पण खूप मॅटर करतो. पण तुम्ही जर स्टॉकमध्ये फक्त, आणि असंही नाही किंवा जरा तुम्ही जास्त मी म्हणत नाही, तुम्ही थोडी अमाऊंट 5,000 रुपये कोणी करू शकतो, 5,000 रुपये. आणि डिसिप्लिन काय आहे की काही होऊन जाऊ विदाऊट फेल. आणि असं नाही किंवा काही वर्षांनी मला खूप मोठे पैसे दिसायला लागले मी काढून घेतले, तसं नाही. डिसिप्लिन पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा तो आहे की मी जी अमाऊंट ठरवली, खर्च मी नंतर करेल, आधी मी जी सेव्हिंग करायची ठरवली ते पैसे पहिल्यांदा बाजूला काढेल. ती जर डिसिप्लिन नसेल तर मग कधी आपण येऊ शकत नाही. जनरली लोक काय करतात, लोक पैसे कमवतात आणि पैसे खर्च करतात, कोणी सेव्हिंग करत नाही. आता तुम्ही जर एक टार्गेट घेऊन चाललात की बाबा मला 4 करोड म्हणा, 5 करोड रुपये माझ्याकडे 25 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 10 वर्षानंतर जे काही आहे, तर त्याच्यासाठी मला जे इन्व्हेस्टमेंट करायचं मी ठरवलं आहे ना ते विदाऊट फेल केलंच पाहिजे. ते डिसिप्लिन पाहिजे आणि नंतर ते पैसे कधीच काढायचे नाही. मार्केटमध्ये किती उलथापालथ होतं. आता आपल्याकडून काय मिस्टेक होतात, तर आपण इतके घाबरतो ना. आता माझा एक मित्र आहे, म्हणजे मी महिंद्रामध्ये जॉब करत होतो, मला सुरुवातीला 20,000 रुपये पगार होता. त्यावेळेस त्या माझ्या मित्राची सॅलरी 3,000 रुपये. मी SIP करायला लागलो, तो पण SIP करतो. त्याचे वडील रिटायर झाले, त्याने ते वडिलांकडून काही पैसे मिळाले ते टाकले. आता बघा मी तुम्हाला सांगतो काय झालं, 2008 मध्ये मार्केट खाली पडलं, क्रॅश झालं इतकं मस्त की बाबा मग आता ते खाली गेल्यानंतर कधीच परत येणार. त्याचे पैसे निम्मे होऊन गेले. म्हणजे त्याने जे इन्व्हेस्ट केले होते 5 लाख रुपये जर त्याने टाकले असतील तर ते 5 लाखाचे 2.5 लाख रुपये झाले. काही जणांनी पैसे काढले, बऱ्याच जणांनी सुसाईड केलं, काय नाही. मी तुम्हाला चार्टवर दाखवत होते 2008 मध्ये जे मार्केट खाली पडलं तर पुढच्या 1.5 वर्षामध्ये त्याने लगेच रिकव्हरी केली. त्यावेळेस गावात जेवढे असते तेवढे सगळं विकून फुकून जर इन्व्हेस्ट केले असते ना तर इतके पैसे झाले असते त्याचे. तर त्याने पैसे काढले नाही, त्याने ते डिसिप्लिन चालू ठेवलं, दर महिन्याला पैसे टाकत नाही, काही जास्त पैसे टाकत नव्हतं. मी तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटेल, आज त्याने 1 CR चा त्याचा पोर्टफोलिओ, म्युच्युअल फंड 1 CR चा पोर्ट. आणि आता किती असेल त्याची सॅलरी, मला वाटतं 30 का 35,000 रुपये सॅलरी आहे आणि त्याचं पोर्टफोलिओ किती आज 1 CR चा. आता मी काय केलं, मी त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट टाकत होतो, पण मध्यंतरी मी म्हटलं अरे हे पैसे काही वाढत नाही. मी काय केलं, त्यातले 11 लाख रुपये काढून घेतले जेवढे माझे जमा होते. आता ही गोष्ट आहे जवळपास 12-13 वर्ष आधी. ते पैसे काढले आणि मी प्लॉट घेतला सिन्नरला. आणि तो कोणत्या वेळेस घेतला, ज्यावेळेस पिकला होतं. आता मला बिलकुल इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज नव्हतं, मी कोणाला कन्सल्ट केलं नाही काय नाही. आणि काय झालं, आता मी तो प्लॉट विकायसाठी इतका प्रयत्न करतो. मी म्हटलं बाबा मी 11 मध्ये घेतला आहे, कोणी 11 दिले तरी चालेल, 11लाही त्याला कस्टमर भेटत नाही. आणि तो प्लॉट घेऊन किती वर्ष झाले, 10-12 वर्ष झाले. आणि मग नंतर मी काय केलं, मी म्हटलं मी जे म्युच्युअल फंड होते पैसे काढले होते ना ते सगळ्या स्कीम मी ओपन केल्या. आणि ते जे युनिट्स होते ना माझे, त्या युनिट्सला आजची NAV मल्टिप्लाय करून मी फाइंड आउट केलं तर त्याचे 45 लाख रुपये झाले.
मी म्हटलं अरे मी जर SIP बंद करूनही टाकली असते, ते 11 लाख फोडू दिले असते, तरी आज मला 45 लाख रुपये त्याचे भेटले असते. आणि काय झालं, प्लॉटमध्ये पैसे, म्हणजे आपण एक चूक आपल्याला केवढी मोठी भारी पडते. फायनान्शियल मिस्टेक्स तुम्ही ज्या करतात ना, त्याच्यासाठी आयुष्यभर रडावं लागतं, आयुष्यभर रडावं लागतं. म्हणून इन्व्हेस्टमेंट कशी असली पाहिजे. आता मला एक सांगा, उद्या मला जाऊन जर पैसे लागले तर मी माझं, आता लोक काय करतात, लोक घर घेत बसतात आणि घराचे हप्ते भरत करतात बस. मी आमच्या कंपनीत पण पाहिलं, एक पुण्याला घर घेईल, एक चेन्नईला घर घेईल, नाशिकला 2 घरं घेतील आणि सगळे जेवढे मोठे मोठे सॅलरी असतात सगळे पैसे हप्त्यामध्ये, EMI भरण्यामध्ये सगळे पैसे जातात. तर मला एक सांगा, आता उद्या मला जर पैशांची गरज असेल, समजा मी 50 लाखाचं घर घेतलं आणि मला समजा मुलाच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपये पाहिजे, तुम्ही घराची एक रूम विकून 10 लाख रुपये घेऊ शकतो का? नाही ना, मला सगळं घरच विकावं लागेल ना. पण या ठिकाणी जर तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा स्टॉक्समध्ये पैसे असतील तर तुम्ही पार्शियल अमाऊंट काढू शकता ना, हे की नाही? पार्शियल अमाऊंट, आणि तेही पुढच्या 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात पैसे. म्हणजे ते इक्विटीमध्ये असेल तर, डेप्टमध्ये असेल तर ते नेक्स्ट डे जमा होतात. आज रिडिम्पशन मारलं आणि सकाळी 9 वाजेशी बँकेत पैसे जमा. तर याला लिक्विडिटी म्हणतात. तर म्हणून पैसे कसे पाहिजे, किंवा आपल्याला दुसऱ्या दिवशी ते भेटले पाहिजे, काही त्रास न होता. आणि आपण जेव्हा रिटायरमेंटच्या एजला 70 वर्षाचे, तेव्हा काय प्रॉपर्टी विकत करायचं का सगळ्यातून, है ना? आपलं वय झालंय 70 वर्षाचं आणि मी इथे फिरतोय, माझा हा प्लॉट विकायचा आहे, ते घर विकायचं आहे. त्या ठिकाणी म्हणून 25 वर्ष, आता बघा 5,000चे जर कोणी 20,000 केले तर तो किती पैसे कमवेल SIP केली तर? तुम्ही म्हणाल सर आम्ही 5,000 स्टॉक्समध्ये टाकतो, 5,000 बँकेच्या ATM मध्ये टाकतो, 5,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये टाकतो, असं जर एखाद्याने केलं तर तो केवढे पैसे जनरेट करू शकतो? प्रश्न काय आहे, सही आहे. आणि ह्या ज्या फिगर्स आहेत हे फॅक्ट्स आहेत, हे असं नाही, आणि हे पुढेही असंच राहणार आहे. आपण सगळेजण त्या फेज मधून गेले, पण आपल्याला काय ना, आपल्याला तो विश्वास, तर जो माणूस डिसिप्लिनने सेव्हिंग करतो नित्य नियमाने विदाउट फेल, आणि ते पैसे काढत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये, त्याचेच पैसे पुढे जाऊन जास्त होतात, मोठे होतात. जनरली आपल्याला काय, आपल्याला वाटतं मी FD करतो, हे करतो, तर ते FDचं जे मीथ आहे त्याच्यासाठी मी 15 मिनिटाचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघा. ॲक्च्युली मी जे इन्स्पिरेशन घेतलं, बेसिकली सुरुवातीला आनंद जेव्हा नाशिकला यायचे त्यांच्यामुळे, तर त्यांच्यामुळे मला डोक्यामध्ये आधी हे पडलं किंवा काहीतरी असतंय, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे वगैरे. आणि मग त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही SIP करा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि मग नंतर जाऊन जे आहे विवेक सिंघल म्हणून आहे, अतिशय निस्वार्थी व्यक्ती आहे तो. म्हणजे त्याने त्याचे ऑनलाईन पेड क्लासेस जे आहेत ते सुद्धा यूट्यूबवर सगळ्यांना फ्री अवेलेबल करून दिले शिकण्यासाठी. तर म्हणजे इतका निस्वार्थी व्यक्ती आहे तो. म्हणजे त्याची जर स्टोरी तुम्ही पाहाल तर थोडक्यात एक 5 मिनिटात सांगतो. 2004 मध्ये त्यांना जॉब लागला. 2004 मध्ये. आता पहिली सॅलरी होती 11,000 रुपये मिळाला. मग आपण बँकेत जातो सेव्हिंग अकाउंट उघडायला, सॅलरीचं अकाउंट. मग बँकेवाले म्हणतात आमचं डीमॅट अकाउंट उघडून घ्या. मग त्याने तसं डीमॅट अकाउंट पण उघडलं. आता दर महिन्याला किती? 11,000. पहिली सेव्हिंग जी सॅलरी मधून होती ती 2,500 रुपयाची. तर 2,500 रुपये त्याने काय केले? शेअरमध्ये इन्व्हेस्ट केले. आता त्याला हे माहीत नव्हतं त्या व्यक्तीला की कोणते शेअर घ्यायचे. पण वडील काय होते? वडील बिझनेसमॅन होते आणि वडिलांचा व्यवसाय काय होता? गव्हाचा बिझनेस करायचा. तर ते काय करायचे? ज्यावेळेस गहू स्वस्त असायचा त्यावेळेस तो गहू विकत घ्यायचा आणि त्याला सील पॅक करून ठेवून द्यायचा. आणि मग नंतर ऑफ सीझन मध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जेव्हा त्याचे भाव वाढतात तेव्हा त्याला बाहेर काढायचा आणि विकायचा. तो म्हणे मी वडिलांकडून काय शिकलो? चांगल्या क्वालिटीचा गहू घ्यायचा, ज्यावेळेस तो सगळ्यात स्वस्त असेल तेव्हा विकत घ्यायचा. आणि असं नाही की जरा मी आता 20 रुपये भावाने गहू घेतला आणि मी 20 रुपये भावाने घेतल्यानंतर त्याची किंमत 18 रुपये झाली घाबरून तो विकून टाकायचं 2 रुपये नुकसान होतं. तसं नाही. तुम्ही स्वस्त घेतल्यानंतर एखादी वस्तू स्वस्त होऊ शकते, त्याची टेन्शन नाही करायची. माझं टार्गेट काय? मला त्याला 30ला विकायचं आहे. मी 20ला विकत घेतला, मग तो 15ला गेला. त्याच्यासाठी धडधड नको व्हायला पाहिजे. ती जी धडधड होते ना त्याच्यामुळे स्टॉक मार्केट चालतं. सगळेजण लॉसमध्ये त्यांचे शेअर्स विकतात आणि ते त्यांचा पैसा बनवतात. 100 रुपये शेअरची किंमत आहे, 100 वरून तो 50 वर आला, तुम्ही 50 रुपयाला घेतला, चांगली कंपनी आहे. आता तुम्ही 50चा जेव्हा 100ला जाणारच आहे,
तुम्ही विकाल तर तुमचे पैसे डबल झाले है ना. 50 रुपयाला तुम्ही घेतले, 100ला विकले म्हणजे तुमचे पैसे डबल झाले. तर तो 50ला तुम्ही घेतल्यानंतर तो खाली जातो 40ला. तुम्हाला असं वाटतं रे बाबा 40. तर मग काय करतो आपण, 40ला विकून 10 रुपये नुकसान घेऊन बाहेर निघतो. आणि हे जे 10 रुपयाचं जे नुकसान आहे याच्यावरच सगळा खेळ स्टॉक मार्केटचा आहे. तर वस्तू स्वस्त असताना घेतली, मग त्याची काळजी करायची नाही. ती त्या टार्गेटला पोहोचेल तेव्हा बाहेर काढायचं. एवढं डिसिप्लिन फॉलो करायचं इतकं सिम्पल आहे, पण ते सिम्पल फॉलो करण्यासाठी आपण सिम्पल होऊ शकत नाही. म्हणून सगळेजण रिच बनण्यापासून वंचित आहे. तर एनिवे, तर काय सांगत होतो की चांगलं, आता त्याने काय केलं, चांगली कंपनी आणि जी खाली पडलेली तिचे तो शेअरमध्ये पैसे टाकत गेले. आता 2004 पासून त्याने सुरुवात केली. मग नंतर त्याने कंपनी बदलली एअरटेलमध्ये. मग एअरटेलमध्ये गेल्यानंतर मग तिथे पगार चांगला होता. तर असं करत करत 2012 मध्ये का 13 मध्ये त्याचे जे आहे शेअर्स मधले पैसे 80 लाख रुपये झाले. आता त्याने काय विचार केला की माझा वर्षाचा पगार 16 लाख रुपये, आता माझ्याकडे 80 लाख रुपये, 80 लाखावर जर मी दरवर्षी 20% कमवू शकलो तर 80 लाखाचे 20% किती होतात, 16 लाख. तर माझा जो पगार आहे तोच पगार आहे. तर त्याने वयाच्या 31व्या वर्षी जॉब सोडून दिला. किती, वयाच्या 31व्या वर्षात. तो फुल मेडिटेशन करणारा, नंतर म्हणजे आपण बघू त्या माणसाचा व्हिडिओ, आर्ट ऑफ लिव्हिंगचा करतात ॲक्च्युली. तर 2013 पासून आता 23 पर्यंत 10 वर्ष झाली. त्यांच्याकडे किती होते, 80 लाख रुपये. आता ही हॅज मोर दॅन 100 लाख, म्हणजे 100-150 करोडपेक्षा त्यांच्याकडे जास्त पैसे. तर आता हे काय, तर फक्त डिसिप्लिन, असं उठसूट घेऊन बसायचं आणि रोज रोज शेअर मार्केट खेळायचं, ते काहीच नाही. तुम्ही शेअर घ्यायचा, स्वस्त किमतीमध्ये घेतला, मग त्याला 6 महिने लागो, वर्ष लागो, 2 वर्ष लागो, तुमच्या ठरवलेल्या किमतीला गेल्यानंतर त्याला विकायचं. तर अशा पद्धतीने करून तो व्यक्ती श्रीमंत झाला. तर तो इतका जीव तोडून सांगतो किंवा तुम्ही फक्त 10,000 रुपये महिन्याला जरी इन्व्हेस्ट केले तरी तुम्ही इतके मिळवू शकतात, कमवू शकतात. तर एनिवे, पण आपण शेअर्समध्ये आपल्याला हे नाही करायचं, आपल्याला ती एन्झायटी नाही ठेवायची. म्हणून आपल्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. आपण एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये सुद्धा आपण पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. तर आता त्याच व्यक्तीने FD वरती एक व्हिडिओ बनवला आहे की कशा पद्धतीने FD मध्ये, FD म्हणजे काय, फिक्स्ड डिपॉझिट. सगळ्यांना माहिती आहे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिटचा रेट ऑफ रिटर्न किती आहे, इंटरेस्ट रेट किती आहे, 8%. बरोबर आहे, 8%. आता महागाई किती आहे, 5%. दर वर्षाची महागाई 8 मधून 5 गेले किती होतात, 3. तुमच्या हातात 3% येतात. त्यात पण गव्हर्नमेंट काय करतं, त्याच्यावरती तुमचा टॅक्स कट करतो. बरोबर. तर आपण तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघूया आणि मग नंतर वाटल्यास मग आपण क्वेश्चन आन्सर. तर आपल्याला लक्षात आलं की बाबा कशा पद्धतीने आपण आपलं टार्गेट अचीव करू शकतो. आणि टार्गेट अचीव करण्यासाठी काय, डिसिप्लिन सेव्हिंगची गरज आहे. जे आपण ठरवलंय त्या अमाऊंटने दर महिन्याला आपण सेव्हिंग केली पाहिजे. आणि वेगवेगळे ऑप्शन आहेत ते आपण कुठे आपण सेव्ह करू शकतो आणि त्या पद्धतीने. तर सगळ्यात चांगलं ऑप्शन हे आहे, स्टॉक्सचा आहे किंवा ETFचा आहे. याच्यासाठी तुम्हाला एक डीमॅट अकाउंट उघडावं लागेल आणि काय नाही, ते कसं हे करायचं ते नंतर मी तुम्हाला सांगू शकतो जे इंटरेस्टेड आहेत त्यांना. आपण हा एक व्हिडिओ बघूया. हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक. आई एम विवेक सिंघल फ्रॉम tradingwithvivek.com. और आज मैं फिक्स्ड डिपॉजिट को लेकर एक छोटा सा सबके मन का वहम जो होता है ना वो निकालने वाला हूँ, उसकी थोड़ी सी सच्चाई बताने वाला हूँ. जहाँ काफ़ी लोगों को ये नज़र आता है ना कि ये बिल्कुल सेफ है, सिक्योर है, और जब मार्केट में 2 इयर्स तक पैसा नहीं बनता तो इस तरह के क्वेश्चंस आते हैं माइंड में कि इससे तो अच्छा हमने पैसा अगर फिक्स डिपॉजिट में ही डाल दिया होता तो ज़्यादा अच्छा रहता. जबकि सच्चाई ऐसी नहीं है. यहाँ पर एक जो हमें भ्रम रहता है कि 7-8% तो आज की डेट में फिक्स डिपॉजिट भी दे रहा है. तो अगर स्टॉक में अगर हमारा 10-12% बन भी गया, 10-12% बन भी गया तो बहुत ज़्यादा डिफरेंस नहीं है, लेकिन वहाँ पर रिस्क है
और यहाँ पर बिल्कुल भी रिस्क नहीं है। तो ये जो डिफरेंस हम बात करते हैं ना कि ऑन द वन साइड इन फिक्स्ड डिपॉजिट हमें 7 to 8% मिल जाएगा, और उसी के बदले स्टॉक मार्केट में अगर हम लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट की बात करते हैं जिसको छेड़ना नहीं होता, क्योंकि फिक्स्ड डिपॉजिट में हमें कुछ छेड़ना नहीं होता, हमें कुछ करना नहीं होता, तो हम यहाँ पर दोनों जगह सेम ही चीज लेकर चलेंगे कि फिक्स्ड डिपॉजिट हमने एक बार कर दिया, 5 इयर्स तक कुछ नहीं किया, कोई टच नहीं किया, सेम रखा, कोई वर्किंग नहीं की, कोई मेहनत नहीं की, कोई उसको ओपन करके नहीं देखा। उस तरह के सिनेरियो में अगर हम सेम ही यहाँ पर लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट की बात करने लगे और एक बुके बनाकर बात करने लगे, तो मैं ये मानकर चलता हूँ कि ठीक है 12-13% ही बना, तो यहाँ डिफरेंस ज्यादा बड़ा नजर नहीं आता लोगों को। एक तरफ 7%, एक तरफ 13-14%। अगर 14% भी है तो हम ये कह देते हैं सिर्फ डबल का है तो डिफरेंस है। डिफरेंस यहाँ पर डबल का नहीं है, डिफरेंस यहाँ पर उससे बहुत ज्यादा है। मैं आपको एक छोटी सी कैलकुलेशन के बेस पर ये सारे डिफरेंस बताता हूँ। आप जिंदगी में भी फिक्स डिपॉजिट नहीं करोगे ये कैलकुलेशन देखने के बाद में, प्रैक्टिकली तो नहीं करोगे, इमोशनल होकर प्रेशर में आकर, माँ बाप के प्रेशर में आकर वो करना पड़े वो बात अलग है, लेकिन आप उनको भी समझा पाओगे। क्योंकि कई बार ये होता है जो घर में बड़े होते हैं उन्होंने डिफरेंट एंगल से चीजें देखी नहीं होती, समझी नहीं होती, इसलिए वो एक ही चीज पर चल रहे होते हैं, लेकिन जब समझ में आ जाती है या समझाया जाता है तो वहां सिनेरियो फिर चेंज होता है, वहां सिनेरियो फिर डिफरेंट होता है। तो यहाँ अगर हम बात करने लगे, फॉर एग्जाम्पल हम आज की बात करते हैं, आज की डेट में जो रेट ऑफ इंटरेस्ट है यहाँ पर फिक्स डिपॉजिट के केस में, हम रेट ऑफ इंटरेस्ट की बात करते हैं। ये से फॉर एग्जांपल अभी 8% हम लेकर चल रहे हैं, क्योंकि आज की डेट में 8% है और ये फिक्स डिपॉजिट के रेट ऑफ इंटरेस्ट की हम बात कर रहे हैं। तो 8% हमने लेकर चला, हम ये मानकर चलते हैं कि 5 इयर्स तक हमने जो टेन्योर है यहाँ पर हमने इसको 5 इयर्स तक रखा, टेन्योर को हमने 5 इयर्स रखा। तो टेन्योर नंबर ऑफ इयर्स में हम बात कर रहे हैं यहाँ पर, टेन्योर इन इयर्स, तो हमने 5 इयर्स तक रखा। अब हमारे सपोज हमने यहाँ पर 1 लाख रुपीज इन्वेस्ट किए, से फॉर एग्जांपल हम यहाँ पर एक कॉलम यहाँ पर ऐड कर लेते हैं जिससे थोड़ा सा ठीक हो जाए, और हमने अमाउंट यहाँ पर ली, फॉर एग्जांपल 1 लाख रुपीज हमने लिया। एक छोटी सी फिगर हम लेते हैं जिससे कैलकुलेशन थोड़ी सी इजी हो जाए, और इसको हम कोमा भी लगा लेते हैं जिससे समझ में आ जाए और अच्छे से, और साइज हम थोड़ा सा और बड़ा कर लेते हैं और ज्यादा क्लैरिटी आ जाएगी। तो यहाँ पर आफ्टर 5 इयर्स यानी कि मैच्योरिटी अमाउंट कितनी हुई यहाँ पर, मैच्योरिटी अमाउंट हुई यहाँ पर 1 लाख, और यहाँ पर हमने परसेंटेज लिया तो परसेंटेज हमारा 8% है। तो इसका बड़ा सिंपल सा तरीका क्या है, 1 लाख लिया हमने मल्टीप्लाई बाय 1.08 जैसे ही हम करेंगे यानी कि हमारा 8% का यहाँ पर इंटरेस्ट आ गया, और इसकी पावर करेंगे हम कितने से, जो हमारा यहाँ पर टेन्योर है, टेन्योर यहाँ पर 5 इयर्स है तो हमने यहाँ पर टेन्योर 5 इयर्स ले लिया, और ये हमारी कैलकुलेशन निकल कर आ गई कि हमारा ये पैसा 1,46,932 हो गया आफ्टर 5 इयर्स, मैच्योरिटी आफ्टर 5 इयर्स है ना, 5 इयर्स का हमने यहाँ पर टाइम लिया। अब ये जो 5 इयर्स बाद जो पैसा हमें 146 नजर आया, तो सबको ये नजर आता है कि यार 1 लाख के 1,46,000 तो हो गए, 1 लाख के 1,46,000 तो हो गए, ना ही पैसे खत्म होने का रिस्क है ना ही कोई और रिस्क है। अब जैसे एक रिस्क की जनरली बात करते हैं कि फिक्स डिपॉजिट में भी जो गवर्नमेंट की तरफ से इंटरेस्ट जो इंश्योरेंस होता है वो 5 लाख के आसपास तक का होता है, उससे ज्यादा यहाँ पर फिक्स डिपॉजिट पर इंश्योरेंस नहीं होता कि अगर बैंक कोलैप्स हो जाए तो यहाँ पर 5 लाख ही एक पैन कार्ड पर मिल पाएंगे। लेकिन हम ये मानकर चल रहे हैं कि गवर्नमेंट ऑफ इंडिया ऐसा कुछ नहीं होने देगी, और अगर यहाँ पर कोलैप्स होता भी है तो उसको बेल आउट करेगी, सिक्योर करेगी, जैसे यस बैंक को किया था, और यहाँ पर हमारा फिक्स डिपॉजिट का पैसा मिल जाएगा। या फिर हम ये कह रहे हैं कि हमने HDFC बैंक में पैसा लगाया, हम ये बात कर रहे हैं कि हमने स्टेट बैंक ऑफ इंडिया में लगाया जहां पर ये रिस्क जनरल सेंस में बिल्कुल जीरो है, तो हम उस रिस्क को जीरो ही मानकर चल रहे हैं, हम वो रिस्क लेकर नहीं चल रहे हैं। अब यहाँ पर बात आती है इन्फ्लेशन की, यहाँ पर मैच्योरिटी अमाउंट हमने देख ली, इन्फ्लेशन को बाद में देखते हैं। तो यहाँ पर दूसरा हम देखते हैं कि हमने ETF में पैसा लगाया। अब ETF क्या होता है, एक्सचेंज ट्रेडेड फंड, और ETF कौन सा ETF लिया हमने बैंक का ही ETF लिया। बैंक का ETF क्यों लिया, क्योंकि हम क्या बात कर रहे हैं, हम ये कर रहे हैं कि जिन बैंकों में हम फिक्स डिपॉजिट कर रहे हैं ना, उन्हीं बैंकों में हम फिक्स डिपॉजिट करने के बदले उन्हीं बैंकों के शेयर्स में पैसा लगा दें। अब कौन सा बैंक अच्छा है ये चीज डिसाइड करनी बड़ी मुश्किल है, तो इसलिए हम क्या कर रहे हैं, जो बैंक निफ्टी है ना, बैंक निफ्टी में पैसे लगा दें। अब बैंक निफ्टी में पैसे लगाने के 2 तरीके होते हैं।
एक होता है डेरिवेटिव्स, एक होता है ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड। अब यहाँ पर बैंक निफ्टी के यहाँ पर म्यूचुअल फंड्स भी आते हैं। आपको ETF समझ में नहीं आता, आप म्यूचुअल फंड में लगा दो पैसे, लेकिन म्यूचुअल फंड में क्योंकि मैनेजमेंट फीस ज्यादा होती है, एक्सपेंसेस ज्यादा होते हैं, तो हमें रिटर्न थोड़ी सी डिफरेंस होता है। बैंक निफ्टी में खर्चे ना के बराबर होते हैं, तो हमें रिटर्न पूरी आती है। यानी कि जिस स्पीड से बैंक्स का एवरेज मूव करेगा, जो बैंक्स का इंडेक्स है जिसको बैंक निफ्टी कहते हैं, वो मूव करेगा, उसी हिसाब से हमारे रिटर्न आएगी। अब यहाँ पर सबसे पहले एक बात चेक कर लेते हैं कि बैंक की जो हम एवरेज की बात कर रहे हैं कि बैंक का CAGR कितना है, वो कितनी स्पीड से यहाँ पर ग्रो करता है। अब इसके लिए हम क्या करते हैं, एक बार बैंक निफ्टी का ही चार्ट ओपन कर लेते हैं, थोड़ा सा हमें आइडिया लग जाएगा, क्योंकि 1-2 साल की बात नहीं करेंगे हम, यहाँ पर लंबे टाइम की बात करेंगे। अब लंबे टाइम की बात हम जब करते हैं तो यहाँ हमने क्या किया, इसको और थोड़ा सा बिग कर लेते हैं, तो वीकली चार्ट यहाँ पर ओपन कर लेते हैं। वीकली चार्ट ओपन करेंगे और ज्यादा डिटेल समझ में आएगी। और जब से बैंक निफ्टी बनी है हम तब से आज तक की ही बात कर लेते हैं। सो ये 23 इयर्स लॉन्ग स्टोरी है। अब ये कितने % CAGR है, इसके लिए यहाँ पर एक इंडिकेटर है। इंडिकेटर्स में हम क्या करेंगे, यहाँ CAGR टाइप करेंगे, अपलोड CAGR फॉर ए गिवन सेट ऑफ रेट्स, इससे आ जाना चाहिए, यहाँ पर आ गया है। अगर आप देखो तो ये 17.25% है, और ये स्टार्ट कहां से हुआ है, स्टार्ट हुआ है 0 से। तो ये 17.25% का CAGR है बैंक निफ्टी का आज तक का। और ये कितना पीरियड है, आप ये पीरियड देखकर चलो, ये 2000 की बात है, जब ये 2000 में स्टार्ट हुआ था, और अभी 2023 है, यानी कि 23 इयर्स का CAGR है 17.25%। अगर हम इसको नॉर्मल परसेंटेज में देखने लगे कि कितने गुना हुआ है बैंक निफ्टी हुआ है 40 गुना हुआ है 23 साल में। ये 17% CAGR आती है या नहीं आती है, इसकी हम कैलकुलेशन यहाँ पर सिंपल तरीके से कर सकते हैं कि 17.25% से 23 साल में पैसा कितने गुना होता है। सो 1 मल्टीप्लाई बाय 1.1725 और इसकी पावर 23, ये ऑलमोस्ट 38 टाइम्स, यानी कि वही 40 गुना हो जाता है। सो 40 टाइम्स हो जाता है। 17.25% की CAGR है। अब आप इस बात को ध्यान से समझो कि जिन बैंकों में हम फिक्स डिपॉजिट करते हैं ना, उसी बैंक का सिर्फ ओवरऑल बुके अगर हम लेकर चल लें तो हमें 17.25% यहाँ पर इनकम होती है। और 17.25% ओवर ए लॉन्ग पीरियड कमाने वाले कितने लोग हैं, वेरी फ्यू पीपल आर देयर। और ये रिटर्न पता है कब है, ये रिटर्न तब है जब लास्ट so many years मींस 19 से, और 19 में भी जून 19 से लेकर अभी तक बैंक निफ्टी ने सिर्फ और सिर्फ 37% का यहाँ पर रिटर्न दिया, जबकि 4 इयर्स हो गए हैं। तो इस चीज को अगर थोड़ा सा ध्यान से समझे, यहाँ से जब ये ब्रेकआउट देकर चलेगा ना, ये रिटर्न और ज्यादा ही आएगी, कम नहीं आएगी। अब 17.25% हम यहाँ पर लेने लगे, जो 17.25% का यहाँ पर हमारा बैंक ETF में ये CAGR हमारा रिटर्न है। तो और पीरियड हम लेने लगे सेम 5 इयर्स के लिए। सपोज हमने यहाँ पर पैसा लगाया और 1 लाख रुपीज हमने लगाया था, और मैच्योरिटी अमाउंट हमारी कितनी हो जाती है, मैच्योरिटी अमाउंट हमारी हो जाती है 1 लाख मल्टीप्लाई बाय, आप ध्यान से समझना, 1.1725, क्योंकि 17.25% का यहाँ पर एनुअल हमारा ग्रोथ रेट है, एंड मल्टीप्लाई बाय मींस पावर बाय 5, जो हमारा यहाँ पर 5 इयर्स का पीरियड लिया। तो यहाँ हमारे पैसे, जहां बैंक निफ्टी के केस में आप ध्यान से समझना, अभी बात सारी खत्म नहीं हुई है, अभी यहाँ मेन डिफरेंस आने वाला है। यहाँ जो हमारा पैसा फिक्स डिपॉजिट में 1,46,000 हुआ था, ये पैसा हमारा 2,21,000 हो गया। ये एक बहुत बड़ा गैप है। अब यहाँ अगर हम देखने लगे, गैप कितना नजर आता है, ये गैप नजर आता है कि हमारा पैसा 50% ज्यादा है नॉर्मल सिनेरियो से। ये 50% ज्यादा नहीं है। सबसे पहली बात क्यों, क्योंकि अगर हम यहाँ पर प्रॉफिट का अमाउंट देखने लगे तो प्रॉफिट कितना है, प्रॉफिट है 1,46,000 हमारा मैच्योरिटी अमाउंट हुआ, इन्वेस्ट किया था 1,46,000 है। और दूसरे जब हम ETF की बात करते हैं, यहाँ हमने पैसा लगाया 2 लाख, हमारा मैच्योरिटी अमाउंट हुआ 2,21,000 और हमने पैसा लगाया था अगेन 1 लाख, तो ये हुआ 1,21,000। तो अगर हम यहाँ पर डिफरेंस देखें, यहाँ डिफरेंस हमारा है 2.59 टाइम्स। जो प्रॉफिट है, आप प्रॉफिट पे कॉन्सेंट्रेट करोगे ना, किसी और चीज पर कॉन्सेंट्रेट नहीं करोगे। 46,000 रुपीज का यहाँ पर प्रॉफिट है फिक्स डिपॉजिट के केस में, और ETF के केस में हमारा प्रॉफिट है 1,21,000 का। ये 2.5 टाइम से भी ज्यादा का प्रॉफिट का डिफरेंस है। वैसे हमें बहुत ज्यादा डिफरेंस नजर नहीं आता, और हमने क्या किया, हमने कोई ऐसा काम नहीं किया कि बार बार खरीद बेच रहे हैं, हम बार बार बाय कर रहे हैं, सेल कर रहे हैं,
कुछ नहीं ऐसा कर रहे हैं। यहाँ पर सिर्फ एक सिंपल तरीके से हम पैसा लगा रहे हैं। जिस बैंक में हम पैसा लगाने की सोच रहे थे, बांट कर लगाने की सोच रहे थे, उन्हीं बैंकों के शेयर्स में हमने पैसा लगा दिया। हमें रिस्क खत्म ही हो गया कि कौन सा बैंक डूबेगा कौन सा नहीं डूबेगा, क्योंकि ये पैसा किसी एक बैंक में नहीं लगा हमारा, ये एक पूरे एवरेज में लगा, पूरे इंडियन इकोनॉमी में लगा। इंडियन इकोनॉमी मींस बैंकिंग सिस्टम में लगा है पूरा पैसा, किसी एक जगह नहीं लगा है। और हमें खरीद बेच करने की जरूरत नहीं है, वो कुछ भी जरूरत नहीं है, ये लगातार पैसा चल रहा है इस तरीके से। अब एक और चीज ध्यान से समझो, कहानी अभी यहाँ खत्म नहीं हुई। डिफरेंसिव इतना नहीं है, डिफरेंस इससे बहुत ज्यादा है। अब यहाँ ध्यान से समझना, जो इन्फ्लेशन है, इन्फ्लेशन के हिसाब से 5 साल में इन्फ्लेशन भी तो काउंट करोगे ना, क्योंकि जब हम 8% रेट ऑफ इंटरेस्ट की बात कर रहे हैं तो एवरेज इन्फ्लेशन हमारा कितना है? एवरेज इन्फ्लेशन है हमारा यहाँ पर 5%। एवरेज इन्फ्लेशन आप 5% जब लेकर चलते हो ना, तो हमारे इस 1,46,000 की जो अमाउंट है, जो आफ्टर 5 इयर्स मिलेगी, ये इन्फ्लेशन एडजस्टेड कितना होगा, हमें वो चीज ध्यान में रखनी है। अब नेट ऑफ इन्फ्लेशन कितनी अमाउंट आएगी? जो नेट ऑफ इन्फ्लेशन रिटर्न है, नेट ऑफ इन्फ्लेशन हमारी रिटर्न है। अब ध्यान से समझना है यहाँ पर 8% यहाँ पर आप ध्यान से समझो, 8% माइनस 5%, यहाँ पर 5% आप ले लोगे, दिस इज 5%, सो 8% माइनस 5%, ये आप ध्यान से समझो कि इन्फ्लेशन कितना है, 5% है, और यहाँ से हम इसको हटा देते हैं। और नेट ऑफ इन्फ्लेशन रिटर्न कितनी है, क्योंकि 8% हमें टोटल मिला, इन्फ्लेशन 5% निकाल दो, जो रियल ग्रोथ है वो तो 3% हुई ना। यहाँ पर इन्फ्लेशन कितना है, इन्फ्लेशन यहाँ पर भी सेम है, तो नेट ऑफ इन्फ्लेशन रिटर्न कितनी हुई, ये हुई 12.25%। आप यहाँ ये डिफरेंस एक्चुअल में डिफरेंस निकल कर आता है जब हमें चीजें थोड़ी सी अच्छे से समझ में आती हैं। और यहाँ उसके बाद में जो इम्पैक्ट है, मैं आपको वो चीज दिखाता हूँ कि अब हमारा नेट इम्पैक्ट कितना आता है, जो एक्चुअल में हमारा प्रॉफिट है। एक्चुअल रियल प्रॉफिट इज 3% इन केस ऑफ फिक्स्ड डिपॉजिट एंड रियल प्रॉफिट इज 12.25% इन केस ऑफ बैंक ETF। अब यहां डिफरेंस अगर आप देखोगे तो 1 लाख मल्टीप्लाई बाय 1.03, ये हमारा प्रॉफिट है 3% का। पावर कितनी है, पावर है हमारी 5, क्योंकि 5 इयर्स हम ले रहे हैं। तो यहां पर प्रॉफिट हुआ एक्चुअल में कुल मिलाकर ये हमारा मैच्योरिटी अमाउंट हुआ आफ्टर इन्फ्लेशन, मैच्योरिटी आफ्टर इन्फ्लेशन, इन्फ्लेशन एडजस्टेड मैच्योरिटी अमाउंट हमारा हुआ। और हम इसको थोड़ा सा और कम कर लेते हैं, इसको थोड़ा सा छोटा कर लेते हैं, इसको थोड़ा सा छोटा कर लेते हैं, और इसको भी थोड़ा सा साइड में लेते हैं, जरूरत नहीं है उसकी। और यहाँ पर आफ्टर इन्फ्लेशन अमाउंट कितनी आती है हमारी, 1 लाख मल्टीप्लाई बाय 12.2, ये हमारा, मैं दोबारा से करता हूँ, 1 लाख हमने लिया मल्टीप्लाई बाय 1.1225, और इसकी पावर हमने कितनी ली, अगेन 5 इयर्स, क्योंकि 5 इयर्स का हमारा टेन्योर है। ये हमारा मैच्योरिटी अमाउंट कितनी निकल कर आई, ये मैच्योरिटी अमाउंट हमारी निकल कर आई 1,78,000। अब नेट प्रॉफिट आप देखोगे, प्रॉफिट आफ्टर इन्फ्लेशन कितना आया, ये हमारा यहाँ पर मेन डिफरेंस आता है। प्रॉफिट आफ्टर इन्फ्लेशन आया 1,15,000, जो आफ्टर इन्फ्लेशन मैच्योरिटी अमाउंट है, माइनस जो हमारी इन्वेस्टमेंट थी, ये 15,000 आया। और ETF के केस में 78,000 आया। अब यहाँ डिफरेंस पता है कितना है प्रॉफिट में, यहाँ डिफरेंस है प्रॉफिट में 5 टाइम्स का। ये जो 5 टाइम्स का डिफरेंस है, अब ये पूरी कैलकुलेशन आपके सामने है, और ऐसा नहीं है कि मैं एक्सेल खेल रहा हूं, दीज आर द रियल प्रैक्टिकल नंबर्स। मैंने कुछ भी नंबर ऐसा नहीं लिया कि जहां पे मैंने फिक्स्ड डिपॉजिट को कम लिया हो, या इन्फ्लेशन को मैंने कम दिखाया हो, या ETF की जो ग्रोथ है वो हाइपोथेटिकल ले ली हो। दीज आर द रियल नंबर्स, ये हमारे प्रैक्टिकल रियल नंबर्स हैं। और उसके बाद में सिर्फ 5 इयर्स का ये डेटा हमने इस तरीके से कैलकुलेट किया है। आप ध्यान से समझो, जस्ट 5 इयर्स। अगर इसको आपने 15 इयर्स कर लिया ना, तो आपको डिफरेंस समझ में आएगा कि कितना हुआ है। डिफरेंस इज 8 टाइम्स नाउ, क्योंकि फिक्स्ड डिपॉजिट में आफ्टर इन्फ्लेशन 1 लाख रुपीस पर सिर्फ 55,000 बने, और यहाँ पर हमारे 4,65,000 का प्रॉफिट हुआ। ये बहुत बड़ा डिफरेंस है। अगर इसको आप 10 इयर्स ले लोगे तो भी ये 5 टाइम्स से ज्यादा का डिफरेंस नजर आएगा, 6.33 टाइम्स का होगा। अगर ये आपने पूरे ही अपने जितना भी करियर था आपका, कि आपने 24 इयर्स की एज में, 25 इयर्स की एज में जॉब शुरू की, और सारी जिंदगी आपने फिक्स्ड डिपॉजिट में पैसे लगाए, और दूसरी तरफ आपने सारी जिंदगी बैंक निफ्टी ETF में पैसे लगाए, तो ये 30 टाइम्स का डिफरेंस है। आप ध्यान से समझो,
और यहाँ पर रिस्क की कौन सी बात कर रहे हैं आप, ये एक चीज और समझो, इस पूरे टाइम में जो ये 23 इयर्स का पीरियड है, इस पीरियड में क्या नहीं हुआ, कौन सा यहाँ पर जर्क नहीं आया, कौन सा यहाँ पर स्टॉक प्राइस नीचे नहीं आया, यहाँ पर सब कुछ हुआ है। इनिशियल काफी टाइम में यहाँ पे देखो 40% का फॉल था, उसके बाद में यहाँ पर 34% का फॉल था, फिर उसके बाद में 30% का फॉल था, फिर 2008 का सब प्राइम क्राइसिस भी देखा 67% का फॉल था, उसके बाद में यहाँ फॉल आया 37% का, फिर उसके बाद में सेम फॉल आया 35-37% का, उसके बाद में फिर यहाँ फॉल आया 35% का, और पेंडेमिक में यहाँ पर फॉल आया अगेन 48% का। तो ऐसा नहीं है इन्होंने यहाँ पर ये सब चीजें नहीं देखी कि यहाँ तो रिस्क है, लेकिन जब हम 5 इयर्स 6 इयर्स 7 इयर्स के लिए फिक्स डिपॉजिट करते हैं तो वहां में और यहाँ में कितना बड़ा डिफरेंस है आप देख पा रहे हो। मीन्स अपने कमाने के करियर में यहाँ जो टोटल डिफरेंस निकल के आता है ना, दैट इज 30 टाइम्स, और अगर हम सिर्फ 10 इयर्स का भी टाइम देने लगे तो ये हमारा 6 टाइम्स एंड 6.5 टाइम्स का डिफरेंस है। दिस इज अ बिग डिफरेंस। और हम कर क्या रहे हैं, हम सिर्फ ये कह रहे हैं कि जिन बैंक्स में एफडी करनी है उन बैंक्स के एवरेज के शेयर्स में पैसा लगा के भूल जाओ। नो ट्रेडिंग, नथिंग, नो इनकम टैक्स, नथिंग। एक और चीज मैं आपको बता दूं, फिक्स्ड डिपॉजिट में टीडीएस कटेगा। फिक्स्ड डिपॉजिट आपका टैक्सेबल होगा क्योंकि वो एवरी ईयर टैक्सेबल होगा, उसकी मैच्योरिटी से कोई लिंक नहीं है। जितना आपका पास ब्याज आएगा, इंटरेस्ट आएगा, उसका आपको टैक्स पे करना पड़ेगा। अगर इसमें टैक्स भी अगर मैंने एडजस्ट कर दिया ना, तो फिक्स्ड डिपॉजिट में एक्चुअल में आपको 0 रुपया मिलता है आफ्टर इन्फ्लेशन एंड आफ्टर इनकम टैक्स। मैं कह रहा हूँ 0 मिलता है, आप कैलकुलेट करके देख लेना। और जो ईटीएफ है उसमें आपको 0 टैक्स पे करना है। क्यों? क्योंकि आप बेच ही नहीं रहे हो यहाँ पे, आप यहाँ पर अपने पैसे को संभाल के रखते जा रहे हो। दिस इज सच ए बिग अमाउंट। यहाँ पर प्रैक्टिकल होने की जरूरत है। मैं आपको सिखाता रहूंगा, आपने सीखते रहना है। मैं कॉन्सेप्ट आपके क्लियर करता रहूंगा, आपको समझते रहना है। तुमच्या ऍक्च्युली बरंच त्यांनी कॅल्क्युलेशन केलं, पण त्यांनी काय दाखवून दिलं की जर तुम्ही पैसे एफडी मध्ये ठेवले तर तुमचं इन्फ्लेशन टीडीएस असं जर पकडलं तर तुमच्या हातामध्ये काहीच पैसे येत नाही। आणि त्या व्यतिरिक्त ज्या बँकांमध्ये आपण एफडी करतो त्या ऐवजी जर आपण त्या बँकांच्या ईटीएफ मध्ये पैसे टाकले तर तो किती डिफरन्स आला तर 35 इयर्ससाठी 30 पट तेवढा आयोटी नाही। तर आतापर्यंत कसं आपल्याला ट्रेडिशनल जे इन्व्हेस्टमेंट आहे जसं पोस्ट ऑफिस म्हणा किंवा LIC आणि आपण काय म्हणतो किंवा SIP इन्व्हेस्टमेंट आहे, पण या ठिकाणी 5 लाखाच्या वर गव्हर्नमेंट गॅरंटी देत नाही बँकेमध्ये। तर असं आहे की आपण जर स्मार्टली इन्व्हेस्ट करू तर आपण खूप चांगल्या पद्धतीने पैसे हे करू शकतो। आणि आपण पाहिलं की जे मोठे मोठे टार्गेट्स आहेत ते डिसिप्लिन सेव्हिंगने, सातत्याने, अनुशासन पाहिजे, शिस्त पाहिजे, दर महिन्याला ते सेव्ह करणार आहे आणि ते प्रॉपर इन्व्हेस्ट केले तरच तुमची रिअल वेल्थ क्रिएट होऊ शकते। कोणाचा काही प्रश्न आहे का? तेच सॅलरी खूपच कमी असेल, 10,000 रुपये फॅमिली पण सांभाळायची, अन्नवस्त्र निवारा करून सगळ्या गोष्टी सांभाळून त्याने मिनिमम त्याच्यामध्ये किती आणू 500 त्याची आवरेज तेवढी आहे। अशा पर्सनसाठी पण आहे काही। आता बघा प्रभूजी, आपण या ठिकाणी 4 CRच्या कॉर्पससाठी आपण फक्त 47 रुपये पर मंथ करू 4 CR। आता ह्या अशा व्यक्तीचं तुम्ही ज्या व्यक्तीचं बोलतो त्या व्यक्तीचं जर पुढे जाऊन एवढं 4 CRचं टार्गेट नसेल, जर त्या माणसाला 1 CR पण अचीव करायचे असेल तर 10,000 कमवत आहे तर 1,000 रुपयाचं तर डिसिप्लिन पाहिजे। प्रश्न तुम्ही किती मोठी सेव्हिंग करता तो नाही, प्रश्न तुम्ही सातत्याने अनुशासन डिसिप्लिन घेऊन किती सेव्हिंग करताय ते महत्त्वाचं आहे। आता SIP मध्ये तुम्ही 500 रुपयाने पण सेव्हिंग करू शकता। आता तुम्ही बँक ETF जर घ्यायला जाल तर बँक ETF किती असेल 434-35 रुपये किंमत असेल। तुम्ही 1,000 रुपयाचे घेतलं तर त्यामध्ये तुमचे समजा 802 शेअर घेतले जातील समजा ETF तर, आणि ओव्हर द पिरियड टाइम आपण आपले आता तेही त्याच्यामधून त्यांच्या खर्चामधून थोडंसं हे करून काटकसर करून 1,000 रुपये तर बाजूला काढू शकतात। त्यांनी 1,000 रुपयाची पण सेव्हिंग केली आणि जर पुढच्या 20-25 वर्षानंतर जर त्यापासून 70-80 लाख रुपये पण क्रिएट झाले तरी त्याच्यासाठी खूप आहे। ETF मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल ना तर तुम्ही डीमॅट अकाउंट उघडायचं आणि ते डिस्काउंट ब्रोकरचं 0 तुम्ही डीमॅट अकाउंट उघडायचं। डीमॅटशी तुमचं सेव्हिंग अकाउंट लिंक असतं, त्याच्यामध्ये मग तुमचे मंथली जसं आता तुम्ही 5,000 रुपये इन्व्हेस्ट करणार मग 5,000 रुपयाचे
बँक निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर बँक वीज तुम्ही हे करायचं काय बँक वीज घ्यायची आणि त्याच्यामध्ये पैसे टाकायचे. बँक वीज हे करायचं. मी तुम्हाला ते दाखवून देतो म्हणजे कसं दर महिन्याला. तर अशा पद्धतीने स्मार्टली इन्व्हेस्ट करून आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने पैसे हे करू शकतो जेणेकरून तुम्ही आपण एन्झायटी फ्री लाईफ जगू शकतो. आणि तुम्ही जर या शासन पाळला तर तुम्ही एखादा म्हणाल की चला माझं वय 50 वर्ष झालं आहे, तुमचं वय जरी 50 वर्ष असेल पण मग तुमची मुलं आहेत, तुमच्या मुलांना जर ही सवय लागली तर त्यांच्या पुढे तर पूर्ण आयुष्य घ्यायचं आहे त्यांना. त्यांनी जर आता या ठिकाणी आपण पाहिलं लमसम अमाऊंट किती होती ते कोर्स यासाठी फक्त 4 लाख रुपये होते. 4 लाख रुपये तर एक ॲव्हरेज कमवणारा तर असेही पैसे गोळा करू शकतो. 4 लाख रुपये नाही टाकले, चला आपण 1 लाख रुपये टाकले तरी 4 CR लांब आहे, 1 CR तर त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर थोडक्यात काय की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हा सगळा कंपाऊंडिंगचा खेळ आहे. जे जण डिसिप्लिनने इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना ते बघायला मिळतं. काही जण म्युच्युअल फंडमध्ये जसं मागे सेमिनार होता त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड्समध्ये लोक म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही करू शकता. आता आपले आनंद लोन जे आहेत समृद्धी इन्व्हेस्टमेंट जे आहेत रघुनाथ किंवा तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिथे SIP करू शकता. पण काही जणांनी केलं पण त्याच्यामध्ये अप अँड डाऊन झालं तर मग नाही. आता तुम्ही ठरवलं ना एक नेहमी लक्षात ठेवा की कोणताही पहिली गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायचे काही रूल्स आहेत. उधारीचे पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही. जे पैसे तुम्हाला पुढचे 3-4 वर्ष लागणार नाही तेच पैसे इन्व्हेस्ट करायचे. आणि आपण या ठिकाणी काय करतो आपण इथे 25-30 वर्षाची गोष्ट करतो. तर त्याच्यामुळे असं नाही की आता तुम्ही जे महिन्याला 1000 रुपये टाकताय 2000, 5, 10, जे काही टाकणार आहे तर ते अप अँड डाऊनशी काही घेण्यात येणार नाही. उलट ते जर पडलं ना ते अप अँड डाऊन होतं उलटायला म्हणून तर आपले पैसे बनतात. ते जर लिनियर राहिलं असतं तर आपले पैसे वाढलेच नसते. आता तुम्ही 100ला बाय करा जो पडला 50ला तुमच्या महिन्याला पैसे गेले 50च्या भावाने तुमची खरेदी होते म्हणजे लोअर प्राईसला तुमचं बाईंग होतं आणि जे खाली पडले ते नंतर वर जाणारच. तर त्याच्यामुळे ते व्हॉलॅटिलिटी आणि त्याचा काही काळजी करायची नाही. दर महिन्याला एक फिक्स अमाऊंट टाकायची. येस लॉंग टर्मसाठीच इन्व्हेस्टमेंट करतो. शॉर्ट टर्मसाठी मग तुमच्याकडे जर वेळ आहे तरी शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्ही जे आहे ट्रेडिंग जे आहे ते तुम्ही शिकू शकता आणि मग ते स्विंग ट्रेडिंग करून वगैरे तुम्ही हे करू शकता. म्हणजे आता तुम्हाला हे दाखवतो ॲक्च्युली या ठिकाणी जे आहे SIPचं एक कॅल्क्युलेटर आहे. काय करायचं गुगलमध्ये जायचं. गुगलमध्ये गेल्यानंतर HDFC SIP कॅल्क्युलेटर असं येतं त्याच्यावर क्लिक करायचं. ठीक आहे. आता हे जे SIP कॅल्क्युलेटर आहे हे सगळ्यांना म्हणजे खूप महत्त्वाचे. या ठिकाणी एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे. तर आपण किती घेतला होता आपण बँक निफ्टीच्या केसमध्ये जो घेतला होता 17.25 आणि अमाऊंट आपण किती घेतली होती दर महिन्याला 4700 रुपये घेतले होते बरोबर. 4700 रुपये आणि किती वर्षासाठी 25 वर्ष. 25 वर्षाच्या हप्ते किती होतात 25 गुणिले 12 मंथली टाकणार आहे आपण 300 होतात बरोबर. 300 आणि इथे कॅल्क्युलेट का हां 47-30 होते बरोबर. आपण स्टॉक पकडला 2 दिवस. हे बघा तुम्ही 4700 रुपये दर महिन्याला टाकले 25 वर्षासाठी टाकले आणि HDFC बँकेचे आपण दर महिन्याला स्टॉक घेतले आणि 20 CR पकडला. तर आपल्या SIPची व्हॅल्यू किती झाली इथे 4 CR झाली. आणि हे जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकला तर आपण म्युच्युअल फंडमध्ये किती पकडले होते 21,101 रुपयाची SIP आणि म्युच्युअल फंडचे आपण 12% पकडले होते आणि ती अमाऊंट सुद्धा 4 CR आहे.
तर अशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही असं HDFC SIP कॅल्क्युलेटर ऑनलाईन वगैरे करू शकता. तर सॉरी, आजचा प्रॅक्टिकल क्लास होता. आपण कृष्ण कॉन्शियसनेस साठी ग्रस्तांसाठी खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. कारण काय की आपल्याकडे पैसे व्यवस्थित असतील मग आपलं असं नाही आपण तुकाराम महाराज यूज करा चला सगळं दिवाळी झालं आणि आपली भक्ती अपेक्षा होत नाही. त्याच्यामुळे ते प्रत्येकाचं कर्तव्य की त्याने प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे. इव्हन मी तुम्हाला हे दाखवून दिलं की तुम्ही कशा पद्धतीने तुमचे जे गोल्स आहेत ते जे गोल्स आपण पाहिजे ते आधी गोल डिसाईड करून घ्यायचं. त्या गोलसाठी आजचं इनपुट काय किंवा आज तुम्हाला किती खर्च लागतो. जसं आता मला मुलाचं शिक्षण करायचं आहे, आज मला किती खर्च लागेल आणि मग त्याच्यामध्ये इन्फ्लेशन पकडून ती 25 वर्षानंतर 20 वर्षानंतर ती अमाऊंट किती असेल. तर असं प्रत्येक गोलसाठी आपण अमाऊंट काढायची आणि त्याची बेरीज करायची किंवा मला 25 वर्षानंतर खूप CR पाहिजे जेणेकरून माझे सगळे गोल्स मीट होतील. आता हे वेरी होऊ शकते. एखादा म्हणजे मला 4 नाही, मला 50 CR साठी काम करायचं आहे. तर मग 50 CR असेल तर त्याच्याप्रमाणे त्या अनुषंगाने तुमची इथे SIP ची अमाऊंट म्हणा आहे बदलेल. तर 4700 रुपीज स्टॉक SIP करणं मला तरी वाटत नाही म्हणजे की जास्त कठीण आहे. कोणीही करू शकतो है ना. आणि याच्यामध्ये आपण डिव्हिडंड पकडलेला नाही. तुम्ही जर ते डिव्हिडंड पकडला तर ते भयंकर रिटर्न्स होतील म्हणजे खूप सारे. सो एनिवे थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी सहन केलं. खूप टेक्निकल